दितोम त दितोम त दितोम त दितोम त धागडती तुम तकडांधा धागडती तुम तकडांधा धागडती तुम तकडांधा दे रे नादानी. हे जेव्हा तू टीम कुकला सांगायला गेलास तेव्हा ते भेटणार आहेत हे मला ॲपलनी सांगितलंच नव्हतं. त्याच्यासाठी मी एक थोडंसं फ्युजन, इटालियन फ्युजन केलं होतं. पण ते म्हणाले की आम्ही जेव्हा इंडियाला येतो तेव्हा आम्ही बर्गर खात नाही, तेव्हा आम्हाला बिर्याणी खायची असते. आणि ते काय म्हणाले असतील, आता ह्या गुन्ह्यासाठी मला जी पनिशमेंट दिली गेली ती इतकी मोठी होती की त्यामुळे मला ट्रॉमा झाला. शाळेमध्ये काय झालं की मी गायचो हे लोकांना माहिती होतं, त्यामुळे मी वेगळा पडलो. कॉम्प्लिमेंट सुद्धा घेता येत नाही, वाटायचंच नाही की आय डिझर्व इट. गाणंच करिअर म्हणून निवडावं असं तुला काय वाटलं नाही? पोट माझं गाण्यावर ठेवायचं नव्हतं मला. कुठली एक गोष्ट होती की जी ह्या सगळ्यासाठी मोटिवेट करत होती? कॅनॉट इमॅजिन की मी माझं गाणं बंद झालं तर मी वेळ लागायची वेळ. आणि त्याच्यानंतर आळशीपणा इज अनदर सुपर पॉवर ऑफ माइंड. बंदिशी तुझ्या आयुष्यात किती मायने राखतात? ऑफकोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक तेव्हा विषय होता, पण तो नाही चालला माझ्यासाठी, कारण तो आर्टिफिशियल निघाला. सो मी एक नवीन विषय इन्व्हेंट केला कॉल्ड आर्टिस्टिक इंटेलिजन्स. गाणं कधी न संपणारा विषय असल्यामुळे आय हॅव अ जॉब फॉर लाईफ. त्या रात्री जे पडलं स्वप्न त्याच्यात तो चेहरा खूप क्लिअर दिसला मला, आणि तो मेघनाचा चेहरा होता. झनकार मोरे पायल या झनकार मोर पायल या झनकार मोर झनन झनन बाज झनकार झनन झनन बाज झनकार पायल या झनकार मोरी. पिया समझाऊं समझत नाही, पिया समझाऊं समझत नाही. पिया समझाऊं समझत नाही, साजन दे
माझ्या पॉडकास्टची अशी सुरुवात कधीच झाली नव्हती. सो आय एम व्हेरी मच थँकफुल आणि ग्रेटफुल की आज हे खूप छान वाटतंय मला. आणि हे गाणं मी फार लहानपणापासून अगदी प्रेमाने गायचा प्रयत्न करत असते आणि त्याला इतकी मोठी आज जोड मिळाली आहे शास्त्रीय संगीताची. त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. आणि स्वागत, अजून वेगळं कसं स्वागत करू. थँक्यू सो मच. खूप खूप मजा आली. आणि अनेक लोकांशी मला बोलण्याची संधी इथे मिळत असते, पण आज काहीतरी स्पेशल आहे. कारण मी कायमच माझ्या आयुष्यात असं ऐकत आली आहे की एकतर तू संगीत किंवा कुठलीही कला निवडू शकतेस, किंवा मग तू तुझा अभ्यास व्यवस्थित करू शकतेस, किंवा दोन दगडांवर पाय ठेवायचे नाहीत, एकच स्पेशलाइज फील्ड असलं पाहिजे, किंवा असं काहीतरी कर की ज्याच्यामध्ये तू एक्सपर्ट होशील, सगळ्या दगडांवर पाय ठेवू नकोस. पण मला नेहमी असं लहानपणापासून वाटायचं की मी सगळ्या दगडांवर पाय ठेवून एक्सपर्ट झाले तर प्रॉब्लेम काय लोकांना. सो हा फक्त विचार होता माझा. पण आज मी असं कोणीतरी बघतीये की ज्याने हे प्रूव्ह करून दाखवलं आहे, ज्याने हे साध्य करून दाखवलं आहे. सो माझी अजून एक अशी एक होप वाढली आहे की कदाचित खरंच सगळ्या फील्डमध्ये आपण एक्सपर्ट होता येतं. सो मी का म्हणते ते लोकांना उलगडत जाईलच हळूहळू. पण दादा, तुझं खूप स्वागत. मी तुला दादा म्हटलं तसं अगदी. सो खूप खूप स्वागत. आणि जसं की मी आत्ता हे इंट्रोडक्शन असं नाही आहे कारण हा कॅज्युअल फॉर्मॅट आहे, पण मी असं का म्हणते ते तूच लोकांना सांग की तू नेमकं काय असं केलं आहेस की जे तू दोन दगडांवर पाय ठेवून सुद्धा सगळ्या बाबतीत एक्सपर्ट आहेस असं लोक म्हणू शकतात, मी म्हणू शकते. मला ॲक्च्युली लहानपणापासून गाण्याची आवड तर होतीच, पण साधारण 6वी नंतर मी प्रोग्रॅमिंग सुरू केलं. आणि त्यामुळे मी 12वी नंतर मला ह्या दोन्ही विषयाचं इतकं प्रेम होतं की त्यातलं एक मी चूज करू शकतो ना एक करिअर म्हणून. आणि मी 2 फुल टाईम करिअर करायची ठरवली. आणि तेव्हा खूप पुशबॅक आला. लोक म्हणले की नाही, दोन्हीकडे तू माती खाशील. पण मग म्हटलं की तुम्ही श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं ह्याचा चॉईस करू शकता का? नाही करू शकत. तसंच मला ती द्विधा होती की मी नाही, एक कुठला तरी याच्यातनं नाही मी चूज करू शकत. किंवा 2 मुलं असतील तुम्हाला, मला जुळेत, हा आवडतो की ती आवडते, असं नाही ना करू शकत. तसंच आहे माझ्यासाठी हे. आणि त्यामुळे मी गीक आणि गायक ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मी झालो. सो हिंदुस्थानी क्लासिकल सिंगर आहे मी, आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सो गीक गायक. काय होतं हल्ली लोकांमध्ये इतक्या गोष्टी, म्हणजे एकतर कलेला घेऊन आता जरा अप्रोच लोकांचा बदलायला लागला आहे. पण आपल्या म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा माझ्या घरात गाण्याचं वातावरण होतं. त्यामुळे मला कायम असं आश्चर्य वाटायचं ज्यांना आईबाबा अलाव नाही करायचे गाणं शिकायला, डान्स शिकायला. आणि मला असं वाटायचं अजूनही असं लोक करतात. आणि म्हणजे कदाचित आजही ते असेल काही घरांमध्ये की लोक तेवढे कलेला एक प्रोफेशन म्हणून नाही बघू शकत. आणि तुझं या बाबतीत कसं मत आहे हे मी जाणून घेईनच, पण तुझ्या शाळेत नेमकं काय होतं, किंवा तुझ्या आईबाबांचा तुझ्या बाबतीतला अप्रोच कसा होता की ते तुला काहीही करायला मोकळीक द्यायचे का? काहीही नाही म्हणणार मी, पण तसं हँड्स फ्री अप्रोच होता त्यांचा की मला जर आवडत असेल तर मी ते करायला मोकळं आहे, पण देन आय हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. ऑफकोर्स. सो सुरुवातीचं शिक्षण वगैरे ते त्यांनी सगळं त्याच्यात लक्ष घातलं होतं. पण एक पॉईंट नंतर पुढचे गुरु माझे मी शोधत गेलो, किंवा ते मला मिळत गेले असं म्हणूयात. बरोबर. आणि दोन्हीचं रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरतीच होती की ते म्हणाले की तुला करायचं तर कर, पण इट्स युअर प्रोजेक्ट. आणि तू जितक्या डेडिकेशननी करशील तितकं तुला त्याच्यामध्ये मिळत जाईल. बरोबर. मग तू काय केलंस नेमकं? सो त्या 12वी नंतर 2 करिअर जेव्हा करायची वेळ आली तेव्हा मी खूप प्रयत्न केला. कारण मला सांगितलं गेलं होतं की 10 तास मिनिमम रियाज चांगलं गाण्यासाठी पाहिजे दिवसातनं. मग त्याच हिशोबाने 10 तास अभ्यास, कॉलेज वगैरे सगळं जर करत असेल मी, तर या रेटला मी 10 दिवसात खलास झालो असतो. कारण झोपच मिळते नसते मला. आय हॅड टू फिगर आउट की साधारण 36 तास हे 24 तासात कसे कम्प्रेस करायचे. कारण 10 तास आणि अजून एक 10-16 तास बाकीच्या गोष्टी ज्या कॉमन आहेत. बरोबर. मग ते जमलं मला जर, तर मला हे 2 करिअर्स करता येतील. दॅट वॉज अ थिअरी. आणि पहिल्यांदा मला असं होप जेव्हा होती की हे शक्य तरी आहे का असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा फर्स्ट होप वॉज अल्गोरिथम्स. कारण अल्गोरिथम्समध्ये मी शिकलो की आता एक्झाम्पल म्हणजे क्विक सॉर्ट आणि बबल सॉर्ट ह्या 2 अल्गोरिथम्स आहेत. डेटा सॉर्ट करतात, काही नाही, नंबर्स असतील, कॅरेक्टर्स असतील, स्ट्रिंग्स असतील, दे विल सॉर्ट इट. काम तेच आहे दोन्ही अल्गोरिथम्स.
पण त्या दोन्ही अल्गोरिथम्समध्ये पद्धत जी आहे ती बदलल्यामुळे वेळ जो लागतो तो खूप फरक पडतो. आणि मग काही काही आयडियाज मला न्यूरो सायन्समधनं मिळाल्या, काही कम्प्युटर सायन्समधनं मिळाल्या, कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजीमध्ये काही आयडियाज होत्या किंवा योगातनं काही मला इन्स्पिरेशन मिळालं. आणि ह्या गोष्टींचा हळूहळू समावेश करत 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 त्याचा जो फॉर्मॅट झाला त्याला आता मी नादयोग असं नाव दिलं होतं. हे 10वी नंतर सुरू केलं मी. पण खरा त्याचा मला उपयोग झाला 12वी नंतर. कारण तेव्हा ॲक्च्युली मी खूप प्रयत्न केला की 10 तास, पण 10 तास शक्यच नव्हता रियाज. 5 तास करायचा प्रयत्न केला. सो मी 3 वाजता उठायचो पहाटे. माय पुअर फॅमिली. कारण त्यांना खूप सकाळी मी तरी खूप खर्च सुरुवात करायचो मी, तर फार मी त्यांना वरचे स्वर ऐकवले नाही लवकर पण 3ला उठून साधारण 8पर्यंत रियाज करून मग कॉलेज, असं काही वर्ष केलं मी. काय रुटीन असायचं तुझं? म्हणजे आता जे सांगतोयस तेच की 3ला उठून 8पर्यंत रियाज करून कॉलेज. त्याच्यानंतर कॉलेजला जाऊन मला लक्षात यायला लागलं की तिथे माझा वेळ खूप वाया जातो कम्युटमध्ये. तर मी आमचे जे HOD होते त्यांच्याबरोबर एक निगोशिएट केला डील, की म्हणलं की कम्प्युटर सायन्स असल्यामुळे मी सगळ्या ओरिजिनल असाइनमेंट्स तुम्हाला ईमेलनी सबमिट करीन. कोणाचे कॉपी केलेले नसतील, कोणी माझ्या कॉपी करू शकणार नाही, आणि मला अटेंडन्स माफ करा. आणि म्हणजे आश्चर्य म्हणजे ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला युनिव्हर्सिटी रँक दिलीस 4थ्या वर्षी तर मी करीन, असं ते म्हणाले. मी म्हणलं ठीक आहे. त्यांना कुठे लक्षात राहणार आहे 4 वर्षानंतर, त्यांना लक्षात होतं. लकीली मिळाली रँक मला. सो ही वॉज हॅपी, आय वॉज हॅपी. पण ह्या सगळ्यामध्ये तो प्रवास असा होत होता. आणि मग जसे जसे माइलस्टोन्स येत गेले पुढचे, तसं मला लक्षात आलं की 5 तास नाही करता येणार आहे मला, तो अजूनही कमी पडतोय वेळ. सो मी मास्टर्स करायला जॉन्स हॉपकिन्समध्ये मला ॲडमिशन मिळाली अमेरिकेमध्ये. आणि तिथे द कोर्स वर्क वॉज सो हेवी आणि इतकं जास्त चॅलेंजिंग होतं, तरी मी 3 तास करत होतो. तोच रियाज 10 तासाचा, पण 3 तासामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 तास करायचो. इनफॅक्ट मला वाटतं की त्याच्यामुळेच मी ते मास्टर्स लवकर कमी वेळात करू शकलो. मी 8 महिन्यात संपवलं 2 वर्षाचा कोर्स. पण त्या रियाज जो केला मी, जो नादयोगमुळे ते जमलं मला. मग पुढे जॉब लागला, मग अजून वेळ कमी झाला, 2 तासावरती आणला तोपर्यंत. मग लग्न झालं, मग तो वेळ पटकन निघून जातो. 10 मिनिटावर आला का नाही, तोपर्यंत 1 तासावरती आला. दॅट वॉज 1 तास खूप वर्ष केला मी, खूप डेकेड्स केला मी. त्याचा एक छोटं व्हर्जन आहे 15 मिनिटाचं, जे 8 तास 15 मिनिटात करता येतो रियाज. म्हणजे व्होकल वर्कआउट आहे. जसं आपण सूर्यनमस्कार करतो की त्याच्यामध्ये अनेक आसनं आहेत, पण ती खूप कॉम्पॅक्ट वेळात करता येतात, इफेक्टिव्हली करता येतात. म्हणून नादयोग, योगा फॉर द व्हॉइस. वाव, दिस इज लव्हली आणि दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग. कारण कदाचित बाकी लोकांना नाही तेवढं रिलेट करता येणार, पण मी हे रिलेट करू शकते. कारण लहानपणापासून मी हेच ऐकत आले की शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर तुला 10 तास निदान रियाज लागेल. आणि हा 10 तास हा आकडा फार अननॅचरल आहे. म्हणजे कोणीही आजच्या काळात तर आपण 30 सेकंदाच्या टाइम स्पॅनवर आलो आणि आपण यावेळी अशा 10 तासाच्या गप्पा मारणं ही आणखीनच आता वाटायला लागली, आणखीनच वियर्ड गोष्ट वाटायला लागली अगदी, टू बी ऑनेस्ट. तर हे म्हणजे हे कसं प्रोसेस करायचं आजच्या पिढीतल्या लोकांनी, हा प्रश्न असतो. कारण तेच आहे पुन्हा की 10 तास कोणीच एका ठिकाणी, किंवा CAचा अभ्यास किंवा सायंटिस्ट बनायचं असेल तर तुला 10 तास अभ्यास लागेल, तुला शास्त्रीय शिकायचं असेल तर तुला 10 तास रियाज लागेल. तर ह्या रियाज हा जो फॅक्टर आहे तो आजच्या मुलांसाठी इझी करून देण्याचं साधन तू लिटरली हे निर्माण केलंयस, आणि कदाचित इंजिनिअरिंग तिथे तुझ्या कामी आलंय असं आपण म्हणू शकतो. सो एक तर असं आहे की ते 10 तास म्हणजे 10 तास गाणं असा तसा अर्थ नाही, लिटरल अर्थ नाहीये. 10 तास रियाज करणं, तुम्ही 10 तास गाण्यामध्ये आहात, मग त्याच्यातला काही भाग तुम्ही वोकल एक्सरसाइजेस कराल. बरोबर. की जसं योगासनं केल्यानंतर तुम्हाला बास्केटबॉल खेळायचं आहे, तर बास्केटबॉलचं शिकायचं वेगळं, रूल्स शिकायला लागतात. रागदारीचे रूल्स आहेत, तालाचे रूल्स आहेत, त्याचे प्रेझेंटेशनचे काही ॲस्थेटिक्स आहेत, हे सगळं शिकायला लागतं. तसंच तुम्हाला चांगलं गाणं ऐकायला लागतं. ती श्रवण जे करण्याची जी क्रिया आहे, बरोबर, मनन त्याच्यामध्ये येतं, त्याच्यामध्ये निधिध्यासना येते. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या 10 तासात आहेत. पण म्हणजे फक्त गाणं नाहीये, तर ऐकणं आहे, प्रोसेस करणं. 10 तास जर गायलात ना रोज, तर आवाजावरती परिणाम पडू शकतो, कारण इट कॅन बी व्हेरी फटिगिंग. बरोबर. आणि त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. एकदम 10 तास गाऊन त्रासच होणार आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये जो वर्कआउट आहे तो 1 तासाचा, तो इतका इंटेन्स आहे की त्याच्यानंतर खूप दमायला होतं, फिजिकली, मेंटली, सगळ्या स्पिरिच्युअली सगळं दमायला होतं. त्यामुळे तो इंटेन्स एफर्टवरती 5, 6, 7 तासाचे कॉन्सर्ट्स करू शकेन मी, म्हणजे केल्या तर अदर सलग.
त्यांनी आवाजाला नाही त्रास आला. मी खूप डीप नाही विचारणार, कारण हे खूप खरंच डीप आहे की जे एक्सप्लेन करणं अवघड जाईल. पण त्यातून एखादं एक उदाहरण देऊ शकशील का? म्हणजे एखादी ताण असेल तर तू ती काय मॉडिफाय करून ती 10 मिनिटात आणतोस, किंवा एखादा काय असा झोन आहे की जो तू त्याला अदरवाईज 1 तास लागू शकतो पण तू ते 5 मिनिटात करतोस, असं काही सांगू शकशील का? एक एक्सरसाइज सांगण्यापेक्षा मी हां. थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट सांगतो, कारण ह्याचा ओके. सगळ्यांना जास्त फायदा होईल. एक्झॅक्टली. एक कार्टून बघितलं होतं लहानपणी नाही, म्हणजे मी रिलेटिव्हली लहानपणी, काही 10-15 वर्षांपूर्वी, बरं. 10-12 वर्षांपूर्वी, बरं. अवतार द लास्ट एअरबेंडर हे निकोलिडियनवरती सिरीज होती आणि एक फार म्हणजे इतकं छान होतं ते, मला इतकं आवडलं. हां. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट वॉज की देर आर मॅजिक पॉवर्स आहेत. बरं. जसं हॅरी पॉटरचं वर्ल्ड आहे तसं हे वेगळं वर्ल्ड आहे. बोल्ड आहे. आणि त्याच्यामध्ये वॉटर बेंडर्स आहेत, एअर बेंडर्स आहेत, बरं. फायर बेंडर्स आणि अर्थ बेंडर्स, असे 4 एलिमेंट्स त्यांचे ते सुपर पॉवर्स आहेत त्यांच्यामध्ये. सो ते एलिमेंट मॅनिप्युलेट करू शकतात, की पाण्यामध्ये वेव्ज आणणं किंवा पाण्याचा बर्फ करणं बरं. किंवा माती अशी जादूने उचलणं किंवा कुठेतरी आग तयार करणं वगैरे वगैरे. बरं. मी हा विचार करत असताना ते क्लिअर होतं की पंचतत्वांबद्दल आहे, पण 4 त्यातली तत्व आहेत. बरोबर. आणि मग अवतार स्टेट म्हणून जो अवतार आहे हां. तो सगळ्या एलिमेंट्सना कंट्रोल करून जगाला प्रोटेक्ट करतो. दॅट इज हिज रोल. ओके. ठीक आहे. सो मी विचार करत असताना मला लक्षात आलं की याच्यात मला गाण्यात पॅरल दिसत आहेत की वॉटर बेंडिंग म्हणजे काय, तर मींड आहे. कारण पाणी जसं वाहतं तशी मींड व्हायला पाहिजे. हां. अर्थ बेंडिंग म्हणजे काय, तर जिथे स्ट्रक्चर किंवा शेप येतो फ्रेजला, मग ते कशाने येतं, गमकेने येऊ शकतं, खटक्याने येऊ शकतं, बरोबर. वजनाने येऊ शकतं. बरोबर. त्याच्या पुढे ह्या अर्थमध्ये जर तुम्ही एनर्जी आणि थोडासा रिदम आणलात तर त्याची ताणकारी लयकारी होते, विच इज फायर बेंडिंग, कारण पर्कसिव्ह एनर्जी त्याच्यात आलेली आहे. बरोबर. आणि मग त्याच सगळ्या एनर्जीला तुम्ही नेऊन हलकं करून हवेसारखं ॲजाईल, की कुठूनही पटकन कुठेही जाऊ शकणारी ती फ्रेज आहे. मुरकी असेल, फास्ट ताण असेल खूप, ही एअर बेंडिंगची देण आहे असं. हो. आणि मग या सगळ्या एलिमेंट्सना एकत्र करून जे आकाश तत्व याच्यात नव्हतं, ते आकाश तत्व म्हणजे काय व्यापक तत्व आहे ना ते, तर ते आवर्तन तुम्ही कसं भरताय, कसं डिझाईन करताय, तुम्ही बंदिशीची मांडणी कशी करताय, तुम्ही एखादी गोष्ट प्रेझेंट कशी करणार आहात, की राग म्हणा त्याच्यामध्ये किती बंदिशी आहेत, तुमचा एखा कॉन्सर्ट आहे, हे सगळं व्याप्ती त्याची आहे, दॅट इज आकाश तत्व. आणि सो ह्याच्यात सगळ्यात एक्सरसाइजेस अल्गोरिथम सगळ्या तयार केल्या. आणि मला असं लक्षात आलं की त्या मींड इज इन्व्हॉल्ड इन अर्थ, अर्थ इज इन्व्हॉल्ड इन फायर, फायर इज इन्व्हॉल्ड इन एअर, म्हणजे सगळी तत्व कंबाईन होत वरती जाता तुम्ही. म्हणजे काय की फास्टेस्ट ताण जरी असेल तरी त्याच्यामध्ये प्रचंड मींड आहे आणि असली पाहिजे. आणि हा विचार मी आत्तापर्यंत कधी ऐकला नव्हता किंवा तो असा खूप प्रकर्षाने दिसत नाही. पण दिस वॉज वन ऑफ द म्हणजे सगळ्यात एफिशियंट गोष्ट जी मी केली आहे गाण्यामध्ये माझ्यासाठी. कारण तानेची जी स्पीड आहे ती जाताना खूप एनर्जी जनरली लागायची, ती आता काहीच एनर्जी लागत नाही. सो हे वॉटर बेंडिंग म्हणजे मींड अशी ह्याच्यात स्ट्रक्चर जेव्हा येईल तेव्हा अर्थ बेंडिंग होईल, तो शेप दिसायला लागतो. मग ह्यालाच फायरचं केलं, आणि ह्याच्यातनंच एअर, आता ह्याच्यात मी म्हटलं तसं एनर्जी खूप कमी आहे, रियाजात एनर्जी खूप गेली, पण गाताना ही एनर्जी नाही लागली पाहिजे. सो दिस इज द 4 एलिमेंट्स. आणि मग तुमचं 5वं जे तत्व आहे ते डिझाईनमध्ये जातं. म्हणजे एकाच स्थानेला वेगवेगळ्या पद्धतीने उलगडण्याचे टेक्निक्स तू शोधून काढल्यामुळे तुझा रियाज आटोपशीर झाला. करेक्ट. आणि सगळे एलिमेंट्स गळ्यातनं त्या कमी वेळामध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकता. सगळे एलिमेंट्स, ह्याच्या पलीकडे काही नाही एलिमेंट. म्हणजे काही वेळेला लोकांचं असं परत परत आपण तेच म्हणत राहतो, ज्याला काही म्हणजे त्याच्यात थॉट नसतो त्या रियाजात, आणि मग तिथे आपल्याला जरा गडबडायला होऊ शकतं किंवा आपली वेस्टेड एफर्ट्स आपण त्याला म्हणू शकतो. आणि मला वाटतं हेच एक आयुष्याचं पण म्हणजे सार आहे असं मला वाटतं, की तुम्ही डोळसपणे जी एखादी गोष्ट कराल ना तर ती तुमची चांगलीच होणार आहे. म्हणजे लोक तेच म्हणजे रिपिटेशन यायला लागतं, लोकांना स्टॅग्नन्सी यायला लागते. म्हणजे आता हे अर्थात मी
खूप रिलेट करवण्याचा प्रयत्न करते अशासाठी, कारण सगळे लोक काही रियाज गाण्याचा असा करत नाहीत. पण सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये कव्हरेज नावाचा एक कॉन्सेप्ट आहे राईट. की तुम्ही एखादं सॉफ्टवेअर लिहिलं आणि ते टेस्ट करताना सगळं तुम्ही जर कव्हर केलं तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बग्स येण्याचा चान्स खूप कमी आहे. आपण जेव्हा न विचार केला असताना गायलं जर असेल किंवा रियाज जो आहे तो बॅलन्स नसेल की सगळे एलिमेंट्स माझ्या गळ्यातनं रोज जात नसतील तर मींड खूप छान येईल पण खटका येणार नाही कदाचित. बरोबर. सगळ्या फ्रंट्सवरती इक्वली प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे एकच मी जिममध्ये जाऊन बायसेप केला एकच, हा बायसेप खूप पॉवरफुल होईल माझा आणि हा हात काडी होईल, बरोबर. तसं होऊन चालणार नाही. कारण तुम्हाला जेव्हा गायचं तेव्हा कुठलीही मनात फ्रेज जरी आली तरी ती पहिल्या शॉटमध्ये परफेक्टलीच बाहेर पडली पाहिजे. हा एम आहे, हे इम्पॉसिबल एम आहे कारण हे दिस इज इन्फिनिटी. पण त्याला इन्फायनाईटला फायनाईट कसं करायचं हा मी खूप विचार केला. म्हणजे 2 दगडांवर ठेवल्यावर बॅलन्स नाही होऊ शकणार, ते होतं इव्हेंच्युअली. तुम्हाला फक्त डोळसपणे त्याकडे बघावं लागेल. हा त्याच्यातनं मी एक त्याच्यात असं आहे की दगड ते थोडे जवळजवळ पाहिजेत. हार जर लांब लांब दगड असतील तर स्प्लिट होईल तुमचा. आणि मग युअर केस ते नाहीयेत जवळ अजिबात किंवा ते लोकांना जवळ नाही वाटत असं वाटतं लोकांना. पण ऍक्च्युली कसं आहे की खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. कारण सॉफ्टवेअरमध्ये किंवा सायन्स, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, इनफॅक्ट मी म्हणेन की कुठलेही 2 विषय तुम्ही घेतलेत आणि त्याच्यामध्ये जर डीप गेलात तर ॲट द एंड तुम्हाला बऱ्याचशा त्याच गोष्टी सापडायला लागतात. की कलात्मक त्याच्यामध्ये, मग तुम्ही डॉक्टर करत असाल त्याच्यामध्ये पण कला आहे ऑफकोर्स डॉक्टरी करताना, किंवा तुम्ही सॉफ्टवेअर लिहिताना सुद्धा त्याच्यामध्ये कला आहे. पण सायन्स पण, कलेमध्ये पण जितकं सायन्स आहे तितकंच इकडे कला आहे. सो तुम्ही कला विषय आणि सायन्स विषय असं जर घेतलेत तर त्याच्यामध्ये खूप पॅरलल्स निघतात नंतर. आणि एक मुख्य कसं आहे की एकाचा कंटाळा आला किंवा दमान झाला की दुसरं करून फ्रेशनेस येतो. त्यामुळे वेळ कुठे वाया जात नाही, कुठेही असं पडून राहावं. कधी कधी वाटतं फिजिकली खूप जर दमलं किंवा काही मेंटल स्ट्रेस असेल तसं वाटतं कधी कधी, विच इज ऑल्सो फाईन. पण नॉर्मली काय होतं की ह्याच्यातनं ते, त्याच्यातनं हे, ह्याच्यातनं ते, असं करता करता खूप इफेक्टिव्ह दिवस जातो. राईट. म्हणजे हे आत्ताच आमचं माझ्या कलिगसोबत माझं बोलणं चालू होतं की आपल्याला कदाचित खूप काम नाही आहे, आपण फक्त मेंटली स्ट्रेस्ड आहोत की आपण या गोष्टीचाच एवढा बाऊ करून ठेवला की खूप काम आहे. त्यामुळे असं होतंय की प्रोसेस करणं राहतं बाजूला, ते फटीकच घेऊन जगतोय आयुष्यभर. सो मग त्याच्यातनं काय शोधता येईल, त्याच्यातनं बाहेर कसं पडता येईल. तर मला पटकन असं सुचलं की आपण ना काहीतरी आर्ट बेसिसवरती काहीतरी करायला पाहिजे किंवा असं काहीतरी करायला पाहिजे ज्यातून आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला शांत वाटेल त्या निदान तो 1 तास, आणि मग आपण परत फ्रेश होऊ. आपण परत, म्हणजे प्रत्येक वेळेला फ्रेश होण्यासाठी झोपायचंच असं नाहीये. ऑल्दो ते आवडतं मला. पण दिस इज अन इम्पॉर्टंट पॉईंट की तुम्ही कला किंवा इव्हन कुठली हॉबी तुमची असेल, इट डझंट हॅव टू बी कलात्मक, इट कुड बी ॲथलेटिक फॉर एक्झाम्पल, किंवा जस्ट ट्रेकिंग असेल, चालणं असेल, कॅन बी अ हॉबी. पण त्याच्यामध्ये काय आहे की तुमचं जो आयुष्यातला स्ट्रेस आहे, जे इमोशन्स खूप स्ट्रॉंग वरती येत आहेत, त्याला जर तुम्ही त्याच्यातनं रिलीज करू शकलात हेल्दी वेमध्ये, तर तुम्हाला खूप आयुष्यामध्ये सगळं बरं होईल. जे दुःख आहेत, जे डिसीजेस आहेत, ते सगळे बरे होतील. आणि हे मला खूप लहानपणी लक्षात आलं. कारण शाळेमध्ये काय झालं की मी गायचो हे लोकांना माहिती होतं आणि त्यामुळे मी वेगळा पडलो आणि चिडवलं गेलं मला की गातो काहीतरी, हे शेमफुल गोष्ट आहे, असं झालं थोडंसं. आणि त्याच्यानंतर कसं झालं की एक गणिताचा वर्ग होता आमचा आणि तेव्हा काहीतरी सम्स होते आणि ते मी सॉल्व्ह करून झाले होते माझे, आणि मी ते बेंचवरती काहीतरी आपलं खूप लाऊडली नाही, जस्ट तबला डुडलिंग चाललं होतं माझं. आता ह्या गुन्ह्यासाठी मला जी पनिशमेंट दिली गेली ती इतकी मोठी होती की त्यामुळे मला ट्रॉमा झाला. मला गणित नको, सायन्स नको असं मला वाटायला लागलं. लकीली 7वीमध्ये हे सगळं परत चित्र बदललं. पण त्या पनिशमेंटमुळे मी काय झालं, आय बिकेम द मोस्ट आउटस्टँडिंग स्टुडंट इन क्लास. कारण मी वर्गाच्या बाहेर उभा असायचो पनिशमेंटमुळे. कारण रिबेलियसनेस, क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी या गोष्टी त्या वेळेला खूप पनिश झाल्या. आता वेळ खूप बदलली, आता खूप टीचर्सना ट्रेनिंग मिळतं, दे नो हाऊ टू डील विथ क्रिएटिव्ह क्युरियस किड्स किंवा रेबेल्स असतील तर. पण ह्या 3 गोष्टींचा मला आता जो फायदा झाला, आयुष्यभर मला ह्या गोष्टींचा फायदा झाला, तो शाळेला किंवा एज्युकेशन सिस्टमला माझ्यातनं डिलीट करायचे होते सगळ्या गोष्टी या. सो माझं झालं असं की त्या बाहेर उभं राहून मी
लोक प्रार्थना करायची की आम्हाला चांगले मार्क मिळू देत. मी प्रार्थना करायचो की ह्या दुःखातनं मला सुख म्हणजे हे मिळू देत, निवृत्ती. बापरे. आणि तेव्हा गाण्याकडे मी हिलिंगच्या दृष्टिकोनातनं वळलो. आणि असं झालं की एकटा पडल्यामुळे गाणं बिकेम माय बेस्ट फ्रेंड. मग कंपोजिशन पुढे जसं यायला लागले ते मला असं लक्षात आलं की जसं ऑइस्टरच्या आत जर कण गेला ना मातीचा किंवा सँडचा, तर तो त्याच्या भोवती मोती तयार करून त्याला मग दुखत नाही ते, आणि तो बाहेर टाकल्यावरती ही इज हॅपी. म्युझिक फॉर मी बिकेम लाईक दॅट, की काहीतरी खूप स्ट्रॉंग इमोशन जर आलं वरती की जे मला ओव्हरवेल्म करणार आहे, तर त्याला बंदिशीमध्ये किंवा गाण्याच्या याच्यामध्ये बांधून ते जर मी बाहेर टाकलं तर तुला मोकळं वाटायचं. तर माझं ते एक्सप्रेसिव्ह होतं आहे, Lovely. माझं तो फिलिंगही कमी झालं. आणि परत जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये मी असीन तेव्हा तितका त्रास होणार नाही आहे. सो प्रत्येक जी बंदिश आहे, आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीचं तितकंच खरं आहे की खूप तुम्हाला पॉझिटिव्ह इमोशन असेल, खूप निगेटिव्ह असेल, तर ह्या इमोशन्सना बंदिशीच्या माध्यमातून जेव्हा मी टाकतो बाहेर, तेव्हा मला खूप रिलीज मिळतो तो. आणि त्यामुळे माझी पर्सनल थेरपी झाली बेसिकली. ओके. पण हे फार अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे खूप छान पण आहे, पण ॲट द सेम टाईम अशी वेळ येऊन म्हणजे अशी वेळ कुठल्याच लहान मुलावर येऊ नये. कारण ते वय असं असतं की त्यात तुम्ही सगळ्यात जास्त वल्नरेबल असता, तुम्ही सगळ्यात जास्त एक्सप्रेसिव्ह असता, ॲट द सेम टाईम तुम्ही सगळ्यात जास्त कोशात असता. कारण तुमचं हार्मोनल चेंजेस असतील म्हणा, किंवा फिजिकल काही असेल, मेंटल असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या वयात घडत असतात. आणि आपल्याला माहीत नसतं की त्याला कंट्रोल कसं करायचं त्या वयात. सो आणि हे इमोशनल टूलकिट ना शाळेमध्ये आता शिकवतात थोडं थोडं, पण माझ्या वेळेला तर अजिबातच नव्हतं. हे खूप अवघड पद्धतीने मला शिकायला लागलं नंतर. आय हॅड टू लर्न दिस द हार्ड वे. आणि कसं आहे की त्या वयामध्ये ट्रॉमा होण्याचे चान्सेस आर सो हाय. एक्झॅक्टली. आणि त्या ट्रॉमामुळे खूप बाकीचे तोटे नक्कीच होते मला. ॲब्सोल्युटली. सेल्फ एस्टीमवरती फरक पडतो स्ट्रेट. आणि त्यामुळे आता जमायला लागलं, पण कॉम्प्लिमेंटसुद्धा घेता येत नाही. इतके वर्ष मला यायचं नाही, की मला वाटायचंच नाही की आय डिझर्व इट. सो असे सगळे ट्रॉमा झाले त्याचे, पण गाण्यामुळे मी खूप हील पण स्वतःला करू शकलो. ओके. वाव. सो गाणं सुरू होतं त्यावेळेला, म्हणजे आपण आता एक जर का टाइम फ्रेम बघायची झाली तर तू हे वय काय होतं तुझं, म्हणजे जेव्हा तुला 5वी-6वी होतं. 5वी-6वी. सो 5वी-6वी पासूनच गाणं सुरू झालं की त्याही आधीपासून सुरू झालं? नाही, मी गाणं शिकायला लागलो पहिलीपासूनच किंवा त्याच्या थोडं अलीकडेच. बरं. कारण आजीला लक्षात आलं की मी गाणं ऐकलं की थांबायचं रडायचं, खूप लहान असताना, 10, 12, 15 दिवसाचा. ओके. त्यामुळे तिला लक्षात आलं की गाण्यामध्ये मला सुकून मिळतो. सो क्लास माझा तिने लवकर सुरू केला. वाव. साधारण 1ली ते 10वी माझं जनरल गाणं एन्जॉयमेंटसाठी चाललं होतं. त्यात काही फार रियाज नाही केला, खूप काही सिरियसली घेतलं नव्हतं. पण मला हे लक्षात आलं होतं की ह्याच्याशिवाय मी चांगला जगू शकणार नाही. आय विल नॉट बी हॅपी विदाऊट इट. कारण त्याच्यामध्ये मला हिलिंग जे मिळालं ते कुठेही बाकी नव्हतं तेव्हा. सो तेव्हा सिरियस ह्या दृष्टिकोनात नव्हतो मी, पण करिअर किंवा हे काय करायचं आय हॅड नो आयडिया. वय पण लहान होतं त्यामुळे ते, कारण सगळे हे प्लॅन्स नंतर सुरू होतात. सो जनरली यस. गाणंच करिअर म्हणून निवडावं असं तुला का वाटलं नाही? एक तर त्या करिअरमध्ये रिस्क खूप आहे हे मला लक्षात आलं होतं तोपर्यंत. आणि मला असंही वाटलं की मला, बिकॉज इट वॉज अ हिलिंग प्रोसेस फॉर मी, तर मला ते गाणं म्हणजे पोट माझं गाण्यावर ठेवायचं नव्हतं मला. कारण ते हिलिंग जर थांबलं माझं, तर माझं सर्वायवल इज अ स्टेक. बरोबर. असं मला कुठेतरी वाटलं. आणि यू कांट मेक सच थिंग्स कमर्शियल. म्हणजे मग ते असं होऊन जातं की तुम्हाला तुमच्या इमोशन्स किंवा एक्सप्रेशनवरतीच कोणीतरी कंट्रोल आणलाय. व्हेरी ट्रू. आणि तेच मला नको होतं. त्यामुळे मी विचार केला की मला हे आवडतंच आहे, प्रोग्रामिंग आवडतं, प्रॉब्लेम सॉल्विंग आवडतं, इंजिनिअरिंग मला करायचं आहे. सो त्याच्यामध्ये मी करिअर करीन, म्हणजे मेन माझं इन्कमचं जे करिअर ते ह्याच्यात करीन. आणि गाणं मी प्रोफेशनली करत राहीन, पण तो करिअर हा विचार मी आत्ता करणार नाही. बरं. ओके. आणि मग ते सुरूच राहिलं आणि प्लस ॲडिशनली इंजिनिअरिंग सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. आणि मग जेव्हा या सगळ्या घडामोडी सुरू होत्या तेव्हा एक पर्सनल लाईफ असतं, तिथे वेगळंच काय काय घडत असतं. कारण आत्ता तेच, म्हणजे मी त्याच सिच्युएशनमध्ये आहे की खूप गोष्टी अशा मला बॅलन्स कराव्या लागतात सतत. की एक तर माझं प्रोफेशन आहे, करिअर आहे का एकीकडे माझं लग्न आहे, माझी फॅमिली आहे, अजून बाकी काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर या सगळ्याशी सांगड घालणं तुझ्यासाठी खूप कठीण झालं असेल. कारण मी पुन्हा तेच म्हणेन की तू आज शास्त्रीय
गाण्यामध्ये इतका पारंगत झाला आहेस की त्या काळातली तुझी जी मेहनत आहे तीच हे सगळं बोलते. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की तू गाण्याकडे तेव्हा दुर्लक्ष केलं असेल, ते तर तू केलेलंच नाही आहेस. पण तू अभ्यासात पण एवढा टॉप नॉच पोचलेला आहेस, काम केलेलं आहेस. प्लस तू आता खूप छान पद्धतीने सेटल्ड आहेस. सो पर्सनली म्हणते मी. सो हे सगळं इतकं म्हणजे मला हे सगळं पहिल्यापासून फॅसिनेटिंगच वाटतं की म्हणजे एका पॉईंटला तू एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आहेस. तर ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुला काय वाटतं आहे की कुठली एक गोष्ट होती की जी ह्या सगळ्यासाठी मोटिवेट करत होती तुला? मग ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमुळे आलेलं क्रिटिकल थिंकिंग होतं का गाण्यामुळे ती मिळणारी स्टेबिलिटी होती? असा तू विचार केलायस का कधी की हे हे ह्या दोन्ही गोष्टी होत्या. ओके. पण याच्या मागे सगळ्यात मोठा मोटिवेटिंग फॅक्टर वॉज डेस्परेशन. की मला 10 तासाचा रियाज एका तासात करणं हे डेस्परेशन होतं. त्याच्यामुळे हे सगळे मला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. किंवा ॲपचं जे मी डेव्हलपमेंट केली, दॅट वॉज अ डेस्परेशन. एव्हरी टाईम नवीन नवीन प्रॉब्लेम्स यायचे, आय वॉज डेस्परेट टू सॉल्व्ह देम. ओके. किंवा बंदिशीसुद्धा दे वर बॉर्न आउट ऑफ डेस्परेशन टू हील मायसेल्फ. सो प्रत्येक इनोव्हेशन जे आहे ते ह्या डेस्परेशनमधनं आलं आणि त्या डेस्परेशनमुळे मोटिवेशन टिकून राहतं, ड्राईव्ह मिळते, दिशा मिळते. कारण त्या इमोशन्स तुम्ही जेव्हा लक्षात घेता की खूप स्ट्रॉंग इमोशन आहे, डेस्परेशन आहे, इट विल टेल यू की कुठे फोकस करायचं आणि कुठे नाही करायचं आहे, कुठे वेळ घालवू मी आणि कुठे वाया नाही घालवायचा आहे. सो तो फिल्टर आहे मोठा. आणि त्याच्यानंतर आळशीपणा इज अनदर सुपर पॉवर ऑफ माइंड. कारण त्याच्यामध्ये रिसोर्सेस कसे चांगले वापरायचे की 10 तास तर मला नाही आहेत, पण मला तो ऐवज एका तासात करायचा. तर हा आळशीपणा जो आहे, आळशीपणा म्हणणार नाही मी, एफिशियन्सी म्हणेन किंवा अर्गोनॉमिक्स म्हणेन. पण त्याच्यात एनर्जी, मला लिमिटेड एनर्जी आहे, लिमिटेड वेळ आहे, ह्याचा सगळ्यात चांगला वापर कसा करू मी. लवली. सो प्रत्येक ठिकाणी. आणि रेबलियसनेस हा तिसरा जो गुण आहे, सुपर पॉवर, की नाही ती सरळ वाट नाही, तिथे ब्लॉक आहे, नवीन वाट काढीन मी. मग प्रत्येक ठिकाणी तसं झालं. ते करायचं म्हणून नाही झालं, ते सापडत गेली वाट मला. गायडन्स, तो गुरुशक्ती म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा किंवा ग्रेस म्हणा, काही म्हणा, पण ती वाट दिसत गेली आणि तसं तो प्रवास होत गेला. तेव्हा मी हा विचार नव्हता केला की बापरे एवढ्या गोष्टी करतोय मी किंवा करायच्या आहेत. वन डे ॲट अ टाईम, वन थिंग ॲट अ टाईम. आणि ते ॲडअप होतं, तसं कंपाऊंड होतो तो गोष्ट ती. तुझं सुचणं म्हणजे तू लिहितोस पण असं म्हणायला हरकत नाही आता. कारण या बंदिशी ज्या आहेत त्या छोट्या असतात, 4, 6, 8 लाईनींच्या असतात, पण ते लिखाण आहे आय सपोज. सो हे इन्स्टिंक्टवर असतं की तू पुन्हा तेच की कलाकार हा खूप इन्स्टिंक्टवर जगणारा माणूस असतो, पण इंजिनियर हा खूप सगळं साचेबद्ध करून करणारा असतो. तर मग तू कसं दुवा साधलायस मधला, म्हणजे तू काय केलंयस नेमकं तुझ्या बाबतीत? नाही, दोन्हीकडे दोन्ही गोष्टी आहेत. कारण ॲज अ कलाकार किंवा ॲज अन आर्टिस्ट तुम्हाला सायन्स पण आणि डेडिकेशन आणि अतिशय स्पेसिफिक गोष्टी पण जमल्या पाहिजेत. बरोबर. तितक्याच इन्स्टिंक्टनी, एक्सप्रेशननी, इंट्युशननी गोष्टी जमतात. इंजिनिअरिंगमध्ये पण तसंच आहे. किंवा कुठल्याही फील्डमध्ये मी म्हणेन की तुम्ही जितका अभ्यास खोलावर नेता तितकं तुमचं इंट्युशनही वाढतं. राईट, ऑफकोर्स. आणि कधी कधी असा काहीतरी बग येतो किंवा फीचर आहे काहीतरी जे इट साऊंड्स इम्पॉसिबल, आणि मग इंट्युशननी लक्षात येतं की अच्छा इथे काहीतरी आपण इथे या दिशेला गेलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का. ते स्वप्नात कधीतरी येतं, कधीतरी जागेपणी स्वप्नात येतं, पण इट इज एन इंट्युशन, इट इज सबकॉन्शियस किंवा मे बी बियॉन्ड दॅट. बरोबर. सो इंट्युशन हे कुठल्याही फील्डमध्ये आहे. तसंच अभ्यास आणि स्पेसिफिक डिसिप्लिननी खोलात जाणं, डेप्थ गाठणं, हे पण प्रत्येक डिसिप्लिनमध्ये आहे, प्रत्येक फील्डमध्ये आहे. आणि इनफॅक्ट दोन्ही गो हँड इन हँड. तुम्ही शॅलो जर राहिलात तर तुम्हाला इंट्युशन येणार नाही आहे. जितकं डीप जाल आणि डीप जाऊन इफ यू लेट इट गो. म्हणजे आपण साधं रागदारीचा जर विचार केला की तुम्ही मालकंस गाणार आहात, मालकंसचे स्वर तसे सोपे स्वर आहेत, 5च स्वर आहेत. पण जसं तुम्ही खोलात जाता, जसं तुम्ही तो राग तुम्हाला दिसत जातो, तो राग तुम्हाला त्याचं स्वरूप दाखवत जातो, तसं तुम्हाला त्या रागाचे एक इंट्युशन यायला लागतं. आणि हे इंट्युशन अनेक वर्षांनी येतं. कधी कधी सुरुवातीला पटकन येणार नाही इंट्युशन. काही राग फ्रेंडली असतात, ते पटकन दाखवतात स्वरूप. काही राग खूप वेळ घेतात,
आणि ते मुरायला लागतात लोणच्यासारखे. आणि मग काही वर्षानंतर, काही डेकेड्स नंतर कधीतरी कळतात. त्याची उपरती होते की अच्छा, ह्या रागात हेही करता येईल किंवा असं मी एक्सप्रेस करू शकेन या रागात. पण दिस अप्लायज टू एनी फील्ड. दादा, तुझं आयुष्य खूप बंदिशपूर्ण आहे किंवा बंदिशमय आहे असं मला वाटतं, की तू कुठचीही आयुष्यातली गोष्ट घडलीस की त्याच्यावर काहीतरी रचतोस आणि ते सादर करतोस किंवा त्याला काहीतरी चाल लावून तुझं काहीतरी एक वेगळं एक्सप्रेशन मांडतोस तिथे. तर हे काय आहे नेमकं? बंदिशी तुझ्या आयुष्यात किती मायने राखतात? खूपच, कारण दॅट इज हिलिंग फॉर मी. ट्रू. आणि जिथे म्हणलं तसं की जिथे जिथे इमोशन्स आले त्याची बंदिश झाली आहे. आणि त्यामुळे तुम्ही बंदिशींची टाईमलाईन बघितली तर साधारण माझी जी लाईफ टाईम आहे किंवा प्रोग्रेस जी झालेली आहे आयुष्यामध्ये, माइलस्टोन जे आलेत ते क्लिअरली दिसतात. की सुरुवातीला अमेरिकेला गेलो तेव्हा होमसिकनेसची बंदिश झाली. किंवा मग जेव्हा मेघनाला भेटलो माझ्या बायकोला आता, तेव्हा रोमॅन्टिक बंदिशी झाल्या, मग काही भांडणाच्या बंदिशी झाल्या, मग अपॉलॉजीच्या बंदिशी झाल्या. मग पुढे इतर बर्नआउट किंवा डिप्रेशन किंवा हे जॉबमध्ये ज्या गोष्टी होतात तशा बंदिशी झाल्या काही. मग मुलं झाली, मग मुलांवरती काही बंदिशी झाल्या आहेत. किंवा काही अतिशय कलिग्स, रेअरली होतं असं, पण इतका लेवलला त्रास झाल्यावरती मग बंदिश सुचते. डिफिकल्ट कोवर्कर्स या विषयावरती. किंवा पंचतत्वांवरती बंदिशी झाल्यात, पंचमहाभूत. कलियुगवरती भजन झालं एक. किंवा आणि एव्हरीथिंग इन बिटवीन. अनेक तराणे झालेत वेगवेगळ्या अनवट रागांमध्ये, तालांमध्ये. आणि एक डिजिटल ॲडिक्शन्स म्हणा, अन्न वस्त्र निवारा वायफाय म्हणा. किंवा फ्लाईट डिले होते आणि त्याचा जो एक त्रास होतो तो रिलीज करण्यासाठी एक बंदिश केली आहे. व्हर्टिगोचा त्रास झाला तेव्हा केली. करोनाच्या काळी करोना व्हायरसवरती बंदिश, आणि मग 2021 वर्ष चांगलं जावं, सुखात जावं त्याच्यासाठी एक छोटीशी बंदिश केली होती, आनंद बरसाव म्हणून. किंवा रेबेल्स मंत्र म्हणून एक बंदिश आहे की जे लोक सारखे क्रिटिसाइज करतात, तुम्ही काही नवीन करायला गेलात की त्यांना उत्तर म्हणून. सो अशी खूप व्हरायटी झालेली आहे बंदिशींची आता. वाव. आणि त्याचं म्हणजे त्यात सुद्धा तुझं फ्युजन दिसतं, पण त्याला चाल ट्रेडिशनल, म्हणजे ह्याचा संगम जो आयुष्यभर तू साधत आलायस, ते मला वाटतं हे खूप छान त्याचं समीकरण आहे. एक इथे मुद्दा ॲड करेन नक्की, की आजकालच्या मुलांना हे का इम्पॉर्टंट आहे ते मी तुला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगू इच्छिते. सो आमचा एक मित्र आहे आणि त्याला मध्यंतरी तो आला आणि तो खूप रडत होता. तर आम्हाला कळलं नाही की हा का रडतोय. तर आम्ही त्याला विचारायचा प्रयत्न करत होता की काय झालं तुला, काय प्रॉब्लेम आहे. तर तो तेव्हा म्हणाला की माझे पॉलिटिकल ओपिनियन्स बदलत आहेत. जसं मी आता मोठा होतोय तसं मला पॉलिटिकल ओपिनियन्स माझे बदलत आहेत आणि माझ्या फॅमिलीमध्ये काहीतरी एक खूप फॉलो केलं जातं जे मला पटत नाही आहे आणि त्यांना हे पटत नाही की मला ते पटत नाही आहे. त्यामुळे मला माझी घुसमट होते, हे त्याचं म्हणणं होतं. तर आम्ही काही खूप मोठे कोणी नाही, म्हणजे मी आणि अजून माझे 2-3 मित्र त्याला समजायचा जे प्रयत्न करत होतो आम्ही. तर आम्ही त्याला फक्त एवढंच सांगितलं की तू रडू नकोस, तू एक्सप्रेस कर. मग ते कसं करायचं ते तू ठरव. मग तू स्टँडअप कॉमेडी करणार आहेस, तू शिकणार आहेस, गाणार आहेस, तू वाचणार आहेस, तू चित्र काढणार आहेस, तू काहीही कर, पण एक्सप्रेस करण्याची पद्धत बदल. आणि मला एक्झॅक्टली हे आज पुन्हा तू जे केलं आहेस ऑलरेडी, म्हणजे आम्ही त्याला ते कर म्हणून सांगत होतो किंवा आम्ही आमच्या दृष्टीने हा आयुष्यातला एक्सपिरियन्स आमचा असा बोलून दाखवला कारण आम्ही ते करायचा प्रयत्न करतोय अजून. पण तू ऑलरेडी ते केलं आहेस, त्यामुळे मला हे इतकं छान वाटतंय ना की पुन्हा एकदा की आपण रेबल असतो, पण आपली मांडायची कधी कधी पद्धत चुकते कोणाची, पण ती योग्य पद्धतीत जर का आपण रेबल झालो तर आपण जग जिंकू शकतो. ह्याचा अगदी बरोबर आहे. जिथे रस्ता नाही आणि तिथे तुम्हाला रस्ता करायचा आहे तिथे रेबेलियसनेसच पाहिजे. पण रेबेलियसनेस फॉर द सेक ऑफ रेबेलियसनेस की मला उलटच करायचं असं ते इट देन बिकम्स अ विकनेस. पण स्ट्रेंथ ती कुठे येते की तुम्ही त्याला बॅलन्स जर केलं की इमोशनली हे बरोबर चाललंय का, मॉरली बरोबर चाललंय का, हे गरज आहे का करायची, एफिशियंट आहे का, हे इज दिस द राईट वे टू डू थिंग्स. आणि जर हो आलं उत्तर तर देन गो फॉर इट. असं सो मला म्हणायचं हेच आहे की हा टेक अवे असू शकतो फक्त आजच्या पिढीसाठी. प्रत्येकाला ना आपल्याला वी नीड अ लाईटनिंग रॉड. म्हणजे वीज जेव्हा पडते ती जर डायरेक्टली कोणावरती तरी किंवा कशावर तरी पडली तर खूप नुकसान होतं. त्यामुळे उंच बिल्डिंगच्या वरती असा एक स्टीलचा रॉड असतो जो डायरेक्टली अर्थमध्ये जातो आणि ती कंडक्ट सेफली होऊन इलेक्ट्रिसिटी काही कोणाला त्रास होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच
आपला काय लाईटनिंग रॉड आहे वाव. तो शोधण्याची ती प्रोसेस आहे. मला मिळालं गाण्याच्या, म्हणजे इतर पण आहेत माझ्यासाठी काही पण फॉर मी मेनली गाणं हॅज बिकम माय लाईटनिंग रॉड. तर कोणासाठी तो डान्स असेल, कोणासाठी लिखाण असेल, चित्रकला असेल, कितीतरी गोष्टी करता येतात ॲक्च्युली. ॲब्सल्युटली. सो टेकअवे हाच आहे की आजकालच्या मुलांना किंवा इन जनरल कोणालाही की तुम्हाला व्यक्त व्हायच्यासाठी तुम्ही करेक्ट माध्यम शोधा. येस. आणि ते तुम्हाला मिळालं तर नथिंग लाईक इट. म्हणजे इतकं मजा येते ना त्या प्रोसेसमध्ये. आणि हे हे हाच टेकअवे आपल्या अख्ख्या पॉडकास्टचा उद्देश असू शकतो असं मला वाटतं. सो Absolutely. मला काहीतरी ऐकव तुझ्या बंदिशी, म्हणजे तू नेमकं काय केलंयस हे माझ्या प्रेक्षकांना पण ऐकायचं आहे. एक बंदिश अशी झाली होती, फेसबुकमुळे आमच्यात भांडण झालं होतं. आणि हे भांडण आय बिलीव्ह सगळ्यांमध्ये झाले आत्तापर्यंत. सो तुझ्यात आणि तुझ्या बायकोमध्ये. बायकोमध्ये. येस. ओके. पण हे मी तिला कंप्लेंट, तिच्या अगेन्स्ट कंप्लेंट आहे किंवा तिची, असं नाही आहे. दिस गोज बोथ वेज. आणि जवळजवळ सगळ्यांनी ह्या जनरेशनच्या आणि पुढच्या नक्की हे अनुभवलेलं तर नक्कीच आहे. हो. बंदिश अशी आहे, जा जा रे जा सजनवा, जा जा रे जा सजनवा, फोन पे नजरे बिछाए जाए, हम पे न डालो नजरिया. तू फोनकडे बघत बस, माझ्याकडे बघू नकोस, जा तू, जा उडत. ब्रजमध्ये पण जा उडत, बेसिकली ब्रजमध्ये जा भांडण आहे. हां. कारण का, मुख किताब पढे दिन और रात, मुख किताब फेसबुक पढे दिन और रात, अंगुलियों से सबसे करत बात. आता असं पण नाही, आता असं आहे, दुखतात अंगठे त्यामुळे. अंगुलियों से सबसे करत बात, हमसे न करो बतिया, जा जा रे जा सजनवा. आहा, एक ही आहेर भैरव, तीन ताल, बाकी सगळी पारंपरिक बंदिश आहे, पारंपरिक. हां. पण विषय नवीन आहे. थॉट नवीन आहे. जा जा रे जा जा सजनवा, जा जा रे जा जा सजनवा, जा जा रे जा जा सजनवा, फोन पे नजरे बिछाए जाए, फोन पे नजरे बिछाए जाए, हम पे न डालो नजरिया, जा जा रे जा जा सजनवा, जा जा रे जा, गरे सान रवधानी सा, जा जा रे जा, सा ग म ध ब ध नि ध ब ध रे सा रे नि नि सा ग रे सा रे रे सा नि नि सा ध नि ध ब ध ध ग ब ध नि सा सा सा, जा जा रे जा जा सजनवा, मुख किताब पढ़े दिन और रात, मुख किताब पढ़े दिन और रात, अंगुलियों से सबसे करत बात, हमसे न करो बतिया, जा जा रे जा जा सजनवा, जा जा रे जा, जा जा रे जा, जा जा रे जा, जा जा रे जा जा, जा रे जा जा सजनवा. आहा, एक नंबर. सही आहे. सो हे जे अग्रेशन होतं, चीड होती, ती दिसली आम्हाला त्यातनं. म्हणजे त्या मूर्खती, ताना, येस. ह्या सगळ्यामध्ये ती चीडच लक्षात येते. सो हे इतकं एक्सप्रेसिव्ह आहे की ते फक्त लोकांना ते तितकं कळतं का किंवा पोचतं का लोकांपर्यंत? कारण शास्त्रीय संगीताला कायम असं एक लांबचं समजलं गेलंय. तर तुझं कारण काय मत? सगळे शब्द जे आहेत ना ट्रेडिशनल कॉम्पोजिशनचे, ते सगळे रिलेटेबल या जनरेशनला एस्पेशली असतील असं नाही. सास ननंद सौतन किती करायचं, नाही. उत्तम कॉम्पोजिशन्स आहेत सगळे. आणि त्या मी गातो सुद्धा. आत्ताच आपण पायलीय झनकारचं जे जुगलबंदी केली बरोबर त्याच्यामध्ये ते होतंच, बरोबर. सास ननंद. पण ती क्लासिक बंदिश आहे. आताच्या जनरेशनला जे अपील होणार आहे ते इनफॅक्ट कसं होतं की ह्या बंदिशी जास्त अपील होतात. कारण अर्थ सांगितल्यावर, त्याच्या मागची स्टोरी सांगितल्यावर लोकांना वाटतं अरे हा हे
परवाच झालंय किंवा मला माहिती आहे कोणीतरी ज्याच्याबरोबर हे झालंय. सो इट्स व्हेरी आयडेंटिफायबल. आणि ह्या बंदिशी खूप जास्त लोकांना आवडतात. क्लासिकली जेव्हा मी गातो, कॉन्सर्ट्सला सुद्धा जेव्हा गातो तेव्हा. पुन्हा तेच आहे की हे कळणं किंवा ही कदाचित अशी गोष्ट नाही आहे की जी बॉलिवूड सॉंग्ससारखी आपण गुणगुणलं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला पण गाता येतं आहे. हे शक्य नाही आहे यात. पण तरीसुद्धा आपण त्याच्याशी रिलेट नक्की करू शकतो जेव्हा ते शब्द आपल्याला आत्ताच्या काळातले वाटतात असे. करेक्ट. सो तुझे सिच्युएशन्सच तशा आहेत त्यामुळे ते आत्ताच्या काळात वाटणं आणि रेलेव्हंट असणं काही म्हणजे हेच नाही आहे. आय एम एन ॲव्हरेज गाय लिव्हिंग इन द 21st सेंचुरी. त्यामुळे हे विषय असे असणारच इझिली येतात. म्हणजे त्याला काही मी मारून मुटकून आणत नाहीये. राईट. तू मग अशी म्हणालास अपॉलॉजीचं पण आहे. सो मला एक राग दिसलाय, आता विनवणी पण दिसणार आहे का बंदिशी? सो ह्याच्या मागची गोष्ट अशी आहे की जनरली काय होतं, मेघना माझी जी बायको आहे ती जर चिडली माझ्यावर तर ती बोलून मोकळे होते. त्यामुळे भांडण असं खूप दिवस चालत नाही. एखादा तास 2 तास जास्तीत जास्त. एकदा झालं असं की तिने काहीतरी मला सांगितलं होता रेफरन्स, काहीतरी महत्त्वाचा होता रेफरन्स, तो मी विसरलो. त्यामुळे मी जे पुढचं काही बोललो त्याचा अर्थ भयंकर निघाला, कारण मी कॉन्टेक्स्ट विसरलो होतो. आणि मग जे भांडण होतं ते जरा दिवसभर झाल्यानंतर मी म्हटलं की हे मला डिफ्यूज करणं आता मस्ट आहे. कसं करायचं? माझ्याकडे आपलं एक टूल आहे. मी म्हटलं म्हणजे करायचं म्हणून नाही झालं, ती आली बंदिश. आणि ती बंदिश आहे पिया अब भूल जाओ भूल. पिया अब भूल जाओ भूल. तर भूलचे 2 अर्थ आहे त्याच्यामध्ये. बर. विसर, चूक. राईट. नाईस. आता चूक विसर माझी असं. तर ती गातो. ओके. ही आहे विलासखानी तोडीमध्ये. पिया अब भूल जाओ भूल, पिया अब भूल जाओ भूल, पिया अब भूल जाओ भूल. बोल हमारे दुख पहुँचाए, बोल हमारे दुख पहुँचाए, बोल तुम्हारे हम गए भूल, पिया अब भूल जाओ भूल. भूलो ना जो बोल थे हल्के बोल, जो बोल थे हल्के बोल, चुभे कांटों जैसे हमारे बोल. अब तो माफ कर दो पिया अब भूल जाओ भूल जाओ भूल जाओ भूलो ना. एक नंबर. मला असं आत्ता हे सगळं रेकॉर्ड होतं याचा खूप आनंद होतोय. हे मी सगळं ऐकणार आहे आणि मी जेव्हा जेव्हा कोणी माझ्यावर चिडेल तेव्हा हे गाऊन दाखवणार आहे. अमेझिंग. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता म्हणजे आता या 2 बंदिशी झाल्या. तू आता जे वाजवतोयस म्हणजे तू गातोयस पण ॲट द सेम टाईम तू वाजवतोयस काहीतरी इथे. पण हे नेमकं काय आहे? आणि हे नॉर्मल तानपुरा तर नाही आहे एवढं तर मी सांगू शकते. ह्याच्यामध्ये ताल आहे, ह्याच्यामध्ये स्वरमंडल आहे, ह्याच्यामध्ये आणि थोड्याशा गोष्टी ज्या तू गातोयस त्या फॉलो पण होताना मला दिसत आहेत. तर हे नेमकं काय आहे सांगशील? सो या ॲपचं नाव आहे नाद साधना. ओके. आणि हे गेली 8 वर्ष मी डेव्हलप करतोय. वाव. आणि त्याची गोष्ट खूप लांब आहे, पण बेसिकली मला जे प्रॉब्लेम्स आले आयुष्यामध्ये ॲज अ म्युझिशियन ते मी या ॲप थ्रू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. सो एक माझ्याकडे स्टुडंट आले जिचे नोट्स लागत नव्हते, खूप तिला त्रास होत होता. तर तिच्या मदतीसाठी एक ट्युनर तयार केला आधी. तो ट्युनर वॉज ऑल्सो हार्ड प्रॉब्लेम टू सॉल्व्ह, कारण आपला व्हॉइस जो ह्युमन व्हॉइस आहे तो इतका कॉम्प्लेक्स आहे की तो ॲनालाइज करणं हा खूप जड गेला सुरुवातीला. तो जमला, सुटला प्रॉब्लेम.
मग ॲपला कान आल्यानंतर मी म्हटलं की मला जेव्हा मी स्टेजवरती असतो हां. तेव्हा जी मजा येते माझ्या सहकलाकारांबरोबर, त्याच्यामध्ये जे कोलॅबोरेशन आहे, जी एनर्जी आहे, म्हणजे तिथे गाणं सजीव होतं. इतकी मजा येते स्टेजवरती. पण घरी एकटा असताना ती मजा नाही आहे. बरोबर. म्हणजे रियाज स्वराचा हे वगैरे तो वेगळा, वेगळी गोष्ट. पण जेव्हा परफॉर्मन्सचा रियाज करायचा, जेव्हा मला गायचं आहे, तेव्हा ती एनर्जी कशी मिळणार मला. सो मी विचार केला की असं काही असेल ॲप किंवा सॉफ्टवेअर जे माझं गाणं समजून, माझं गाणं असं नाही, कोणाचंही वाजवणं गाणं समजून जर साथसंगत केली बर. अनेक वाद्यांवरती, तर किती छान, प्रॅक्टिसला किती मजा येईल. आणि मग काय होईल, प्रॅक्टिस जर ह्या पद्धतीची झाली स्टेजसारखी, तर स्टेजवरचा एक्सपिरियन्स खूप जास्त चांगला होईल. राईट. तिथे जास्त ईज, तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल. म्हणजे आपण जे म्हणतो की रंगीत तालीम, Correct. तर ती रंगीत तालीम आपण घरी करू शकत नाही, पण मग त्या रंगीत तालमीत खूप प्रॉब्लेम्स होतात आपल्याला, Correct. कारण ते पहिल्यांदाच घडत असतं आणि ते शेवटचंच घडणार असतं. आता आणि काय झालं की बरेच असे ॲप्स किंवा तबला मशीन्स किंवा ह्याच्यामुळे लोकांना एक मनात साचा एक तो तयार झाला. फिक्स्ड चौकट तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये जर तबला प्लेअर म्हणा किंवा पेटी किंवा इतर वाद्य जर असतील, त्यांनी थोडं जरी वेगळं वाजवलं तरी तिथे गडबडून जाऊ शकतात लोक. बरोबर. मग स्टेजवरती मजा याच्याऐवजी उलटच होईल. बरोबर. त्यामुळे रंगीत तालीम इज द एक्सलंट पॉईंट. पण रंगीत तालीमसाठी मग तुम्हाला सगळ्यांना एकत्र गोळा करा, मग स्टेजवर जा, माईक हवे सगळे, दॅट इज ऑल्सो नेसेसरी. म्हणजे सगळं तामझाम जायला येतो. तुम्ही जर रंगीत तालीम घरीच सुरू करू शकला त्या लेव्हलची, किंवा जवळ, जितक्या जवळ जाईल तितक्या, बरोबर. तर दॅट विल बी अमेझिंग, असा माझा विचार होता. राईट. आणि मग एक ऑफकोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक तेव्हा विषय होता की जो पॉसिबिलिटी होती, पण तो नाही चालला माझ्यासाठी, हो. कारण तो आर्टिफिशियल निघाला. त्याच्यामध्ये ह्युमननेस आणि एक सोल कमी पडत होतं. बरोबर. सो मी एक नवीन विषय इन्व्हेंट केला कॉल्ड आर्टिस्टिक इंटेलिजन्स. ओ. म्हणजे माझ्या शिष्यांना जर मी जसं शिकवतो टू बिकम बेटर आर्टिस्ट, मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, स्पॉन्टेनिटी आहे, एस्थेटिक्स आहे, कुठे गावं, कुठे काय वाजवावं, कसं वाजवावं, कसं गावं, कुठे नाही गावं, कुठे नाही वाजवावं, या सगळ्या गोष्टी ॲपला मी हळूहळू शिकवल्या. आणि आता ॲपमध्ये 27 वाद्य, 400पेक्षा जास्त ताल राग आहेत, 100 110 ताल आहेत, 10 जॉनरज आहेत वर्ल्डचे. ह्यूज, अमेझिंग. हे खरंच हे खतरनाक आहे, कारण एका ॲप, पण मला अजूनही हे नाही लक्षात येते की तू हे कसं अचीव केलं. म्हणजे ते तुझं नॉलेज आहे, ते तू आत्ता इथे पॉडकास्टवरती 5 मिनिटात नाही सांगू शकणार, मला कल्पना आहे. पण ही म्हणूनच कदाचित ती 8 वर्षांची प्रोसेस आहे आणि ती अजूनही मला वाटतं ते डेव्हलपिंग, मग काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तू ॲडिशन करतोस, कॉन्स्टंटली चालू. कारण गाणं कधी न संपणारा विषय असल्यामुळे आय हॅव अ जॉब फॉर लाईफ. आता आयुष्यभर हे करत राहीन मी, मला आनंद त्यात मिळतोय. रेकॉर्डिंग स्टुडिओ पण आता ॲपमध्ये केलं. बरोबर. त्याच्यात ऑटोमॅटिकली सगळं मिक्स होतं. बरोबर. त्यामुळे ॲज अ म्युझिशियन मला प्रॅक्टिस करायसाठी, मला परफॉर्म करायसाठी आणि मला क्रिएट करण्यासाठी सगळे टूल्स आता ॲपमध्ये आहेत. लवली. त्यामुळे आता ही जी आत्ता आपली जुगलबंदी झाली म्हणा, किंवा मी बंदिशी गातोय, ह्याच्यामध्ये इतकी जास्त मजा येते. त्या 27 वाद्य वाजणार आहेत माझ्याबरोबर तेव्हा, आणि ते सगळं रेकॉर्ड होतं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा ऐकायला मिळेल तेव्हा ते पूर्ण स्टुडिओ क्वालिटी ऐकायला मिळेल. वाव, लवली. हे जेव्हा तू टीम कुकला सांगायला गेलास तेव्हा आता त्याचा अप्रोच हा म्युझिक हा म्हणून एक असणारच आहे, पण क्लासिकल म्युझिक बद्दल त्याची काय भावना होती हे समजायला मला फार इंटरेस्टिंग. सो इंटरेस्टिंग असं आहे की मी जेव्हा टीम कुकना भेटलो तेव्हा ते भेटणार आहेत हे मला ॲपलनी सांगितलंच नव्हतं. मला सांगितलं होतं की कोणीतरी एक्झिक्युटिव्ह येणार आहेत अमेरिकेहून. बर. आता त्याच्या मार्केटिंग आणि प्रोडक्ट आणि हे जे सगळे त्यांचे जे VPs आहेत त्यांच्याशी आधी मी बोललो, आणि की काय, कारण लिमिटेड वेळ असतो, अतिशय बिझी माणूस आहे ऑब्व्हियसली. सो 10, 15, 20 मिनिटं जी काही मिळणार होती मला ॲक्च्युली आधी 7च मिनिटं होती, पण आम्ही 20 मिनिटं छान गप्पा मारल्या, ती गोष्ट वेगळी. पण तेव्हा काय गावं त्याच्यासाठी, कारण ॲपचा डेमो द्यायला गायला पाहिजे, तर मी वेस्टर्न गात नाही. मी त्याच्यासाठी मी एक थोडंसं फ्युजन, इटालियन फ्युजन केलं होतं, की किरवाणी रागामध्ये तराणा आणि बेला चाव असं एक फ्युजन आहे जे माझ्या युट्यूबवरती आहे. कॅन यू जस्ट आता आपण हे करू शकतो, दाखवू शकतो. येस. पण ते फ्युजन त्याच्यासाठी केलं, पण ते म्हणाले की आम्ही जेव्हा इंडियाला येतो तेव्हा आम्ही बर्गर खात नाही, तेव्हा आम्हाला बिर्याणी खायची असते, मग तू तुझं क्लासिकल किंवा हे गा. मी म्हटलं ठीक आहे, मग सगळ्यात उत्तम गाणं टू एक्सप्रेस ऑल ऑफ दिस वॉज मिले सूर मेरा तुम्हारा, म्हणून त्याच्यासाठी ते गायलो मी. आणि सगळी वाद्य त्याच्यामध्ये सगळी वाद्य त्याच्यामध्ये मला वाजवता आली, म्हणजे ॲपनी वाजवली, आणि त्याला खूप आवडलं ते. आणि त्याच्या शेवटी मी ॲक्च्युली काय केलं, मिलेसूरमधनं लागा चुनरी में दागमधला शेवटचा जो चतरंग आहे
तो काढला. ओके. त्यामुळे तो एकदम 400 BPM एकदम फास्ट चतरंग येतो. वाव. त्यामुळे ते एकदम एक्साइटिंग झालं आणि ते खूप त्याला आवडलं. तन तन दे रे ना, तन तन दे रे ना, तन तन दे रे ना, उदे तन तन दे रे ना, तन तन दे रे ना, सानी धप मगर सानी धप धनी सारे मगर सानी सा उन्हामती ना मी सोनून जातो. ओ बेला चाव बेला चाव बेला चाव 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 उन्हामती ना मी सोनून जातो. ए ओ trovato l'invaso सानी धप मगर सानी धप धनी सारे मदनी सानी सा दिर दिर दीम तदानी तन तोम तदानी तदी दिर दिर दीम तदानी तन तोम तदानी तदी दानी तदी ओ partigiano portami via. Oh bella ciao bella ciao bella ciao ciao ciao. Oh partigiano portami via che mi sento di morire. Sani daba magar sani daba dani sare magar sani sa tana tana deri na, tana tana deri na, ude tana tana deri na, tana tana deri na, deri na, deri na, deri na, deri na, deri na, deri na. एक नंबर. कसलं भारी आहे हे. फ्युजन म्हटल्यावरच मला एकदम असं की आता म्हणजे इतकं एकतर हे असतं अनप्रेडिक्टेबल असतं ना की कधी काय येईल माहीत नाही आणि ते एवढं सुदिंग वाटतं. एक नंबर. खूपच भारी. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये किरवाणी आणि त्याची मूर्छना आहे. हां. सो ती फ्रिजियन मायनर मोड असा काहीतरी तो आहे हो. आणि बेसिकली बसंत मुखारी आणि किरवाणी. सो तो किरवाणीमधनं सुरू करून तराणा आहे पण तो पंचमात नाही. असं जरा ते कॉम्प्लेक्स झालंय रागदारी वाईज, राईट. पण ऐकताना खूप सिमलेस. हां, खूपच. आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो म्हणण्यापेक्षा हे खूप फॅसिनेटिंग वाटतं की वेस्टर्न कुठलंही म्युझिक ऐकताना आपण ते शास्त्रीयमध्ये म्हणजे आता खूप सारे फ्युजन्स असे येतात इंस्टाग्रामवर की आपण त्याचे नोटेशन्स पण म्हणू शकतो, आपण त्याला रागात पण बसवू शकतोय. सो किती सगळं म्हणजे एका ह्याच्यामध्ये येऊन बसतंय ना, म्हणजे त्या 7 सुरांमध्ये येऊन बसतंय. मला खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आणि वेस्टर्न स्केल्स आहेत, कर्नाटक रागम्स आहेत, आपले राग आहेत, ह्याच्यामध्ये एवढं मोठं कॉमन फॅक्टर आहे. काही काही आहेत युनिक सेट सर्टनली, पण असं नाही की तो मी वापरू शकत नाही किंवा ते वापरू शकत नाहीत. आणि ॲपमध्ये आता कसं झालंय की आता अहिर भैरव जर घेतला तर अहिर भैरवला वेस्टर्नमध्ये काय म्हणायचं किंवा कर्नाटकमध्ये काय म्हणायचं हेही दाखवतात. की चक्रवकम इज द हे किंवा किरवाणी म्हणजे हार्मोनिक मायनर स्केल आहे, अशा गोष्टी. बर. त्यामुळे ते कम्युनिकेशन सोपं होऊन जातं. बरोबर. सही आहे. सो आपण आता परत बंदिशींवरती येऊया किंवा आधी मिले सूर ते मेरा तुम्हाला करायचं आहे? मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के हो. मिले
सुर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा दीम तनन दृतानुम तदरना दीम तनन दृतानुम तदरना तनन दृतानुम तदरना दीम न दरे दरे तन तुम दृता दारे तारे दानी दीम तनन दृतानि दान 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 दीम तनन दृतानुम तदरना तनन दृतानुम तदरना सप्त सुरन 3 ग्राम बंसी बाजे रे सदा नि जानि नि ध नि ध प प म म ग म ध ग म म ग रे सा धाधा कृदा चरण धरन धरत पाग पनत नहीं परन झांझर झनके झनन न न न न नादर दीम तुम तन 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 नादी तन न दर तानुम तदरे ना तन न दर तानुम तदरे ना दी तन न दर तानुम तदरे ना नादर तुम दर दीम तन न न दीम तन न न न दीम तन न दर तुम तन न दर तुम तन न दर तुम तन न न दर तुम नादर तुम दर नादर तुम दर तुम दि तुम तन धागड़ तुम तकड़ान धा धागड़ तुम तकड़ान धा धागड़ तुम तकड़ान धा दीम तन न दर तानो दर ना तन न दर तानो दे जे ना दानी 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 दर ना दानी सुंदर, लवली, अमेझिंग. तू म्हणजे हे इथे मल्टीटास्किंग पण केवढं आहे हे पण मला कळतं आहे. म्हणजे तू गातोयस, तुझ्या सुरावर तुझं लक्ष आहे, तुझ्या तालावर तुझं लक्ष आहे, प्लस तुला ते हँडल करायचं आहे. म्हणजे इथे म्हणजे एखाद्या मैफिलीत कसं की एक हार्मोनियम वाजवणारं कोणीतरी असतं, तबला, ती त्यांची जबाबदारी त्यांच्यावर असते. इथे इट्स लाईक वन मॅन शो, जो तूच हँडल करतोयस, तूच गातोयस, तूच एक्सप्रेस करतोयस, तूच बटणं दाबतोयस, सगळं तुझं चाललंय. ऍक्च्युली कसं आहे, मी आळशी आहे म्हणलं तसं, आणि मला हे मोटर स्किल्स नाही आहेत. मी वाद्य वाजवण्यात अजिबात मला जमत नाही, म्हणून ॲप इज प्लेइंग ऑल ऑफ इट. राईट, ते सगळं वाजवतंय. मला फक्त त्याला सांगायला लागतं की हा ठीक आहे, पुढचं ट्रान्झिशन किंवा पुढचा राग किंवा पुढचं गाणं, तबला थांबव किंवा हा थांब आणि चालू, एवढ्याच गोष्टीत. आणि त्याच्यात एक पॉजचं फीचर आहे की ते पॉज केला तबला आणि मग तो अनपॉज केला की तो उठाण वाजवून एखादी सोलो फ्रेज वाजवून चमेला येतो. त्याने एकदम त्याला लाईव्ह फील येतो. वाव, लवली. हे बिगनर्ससाठी आहे, म्हणजे जर का 5 वर्षापासून 90 वर्षापर्यंत युजर्स वापरतायत. लवली. अगदी बिगिनिंग स्टुडंट्सपासून अगदी प्रोज म्हणजे एक्सपर्ट्सपर्यंत वापरतात लोक. फक्त तुम्हाला ते कसं कळलंय ह्याच्यावरती की तुम्ही त्याचा वापर किती करू शकता. म्हणजे ते सॉफ्टवेअर सारखंच आहे की असं फोटोशॉप, इलस्ट्रेटर, तसंच हे तितकं कॉम्प्लेक्स नाहीये, पण खूप फीचर्स आहेत आणि ते हळूहळू जसं तुम्ही एक्सपेरिमेंट कराल तसे उलगडतील. त्याचे आता मी व्हिडिओज पण एक सिरीज करायला लागतोय. वाव, लवली. की दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. बरोबर. हे अदरवाईज लोकांसाठी कसं उपयोगी आहे? हे आता फक्त ॲपलच्या म्हणजे आयफोन किंवा आयपॅडसाठीच ॲप स्टोअरवरती अवेलेबल आहे. बरं. कारण हे दुसऱ्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती शक्यच नाही आहे ही टेक्नॉलॉजी आणणं. बरोबर. त्यामुळे अनेक हजारो लोक अशी आहेत की त्यांनी आयपॅड किंवा आयफोन विकत घेतला माझा ॲप वापरण्यासाठी. लवली. पण सो अँड्रॉइडवरती बेसिकली अजून ही पॉसिबिलिटीज नाही अनफॉर्च्युनेटली, पण मे बी फ्युचरमध्ये वी विल प्रे. सगळ्यात बेस्ट मुमेंट काय होती हे ॲप डिझाईन केल्यानंतर? म्हणजे म्हणजे तुला विचार पण नाही करता आला अशा कोणाला त्याचा फायदा झालाय का? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. असे खूप एक्झाम्पल्स आहेत. एक एक्झाम्पल असं आहे, मी तलत अझीजजींना त्यांच्या एका स्टुडंटनी त्यांना दाखवलं ॲप. बरं. आणि हे ॲपल डिझाईन अवॉर्ड मिळाल्यानंतर जे थोडीशी पब्लिसिटी झाली त्याच्यातनं त्याला ते लक्षात आलं. मग त्यांनी त्याच्या गुरुजींना दाखवलं ते, आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला नंबर घेऊन मला फोन केला. आणि ते काय म्हणाले असतील, ॲप में रूह है. म्हणजे दिस इज बियॉन्ड अ ब्लेसिंग ना. दिस इज अमेझिंग फॉर अ डेव्हलपर हू इज की तो हेच करायचा प्रयत्न करतो आणि ते कसं होईल काही शक्य माहीत नाही कसं होणार आहे. प्लस किती कॉन्ट्रास्ट गोष्टी आहेत. आपण टेक्नॉलॉजीमध्ये रूह नाही शोधत अदरवाईज, पण दिस इज
गुजबम्स आले, लिटरली गुजबम्स आले आता. किंवा काही अशी मंडळी आहेत की ज्यांना पार्शल हिअरिंग लॉस आहे, ओ. त्यामुळे त्यांना काही फ्रिक्वेन्सीज जर तानपुराच्या ऐकूच नाही आल्या हम्म. तर त्यांचा कॉन्फिडन्स खचायला लागला की स्वर लागत नाही. कारण रेफरन्सच तुम्हाला ऐकू येत नसेल नीट तर तुमचा स्वर कॉन्फिडेंटली लागणारच नाही आहे. आणि मग ते म्हणाले की आम्ही गाणं सोडून दिलं त्यामुळे. कारण लोकांच्या चेहऱ्यांकडे बघून आम्हाला कळायचं की आम्ही बरोबर गातोय की चुकीचं गातोय, विच इज सच म्हणजे प्रॉब्लेमॅटिक थिंग. खूपच त्याच्यामध्ये खूपच इमोशन्सचा खेळ आहे. व्हेरी ट्रू. पण ते म्हणले ॲप मिळाल्यानंतर आम्हाला एकतर स्वर दिसायला लागले की कुठला स्वर लावलाय, किती लागतोय, कमी जास्त आणि परफेक्ट. आणि आम्हाला स्वतःला रिट्रेन करता आलं की रेफरन्स नाही मिळत आहे पण ते तर तानपुराचं म्हणून डिझाईन ऑफ द तानपुरा की खूप फ्रिक्वेन्सीज तुम्हाला दिसतात त्याच्यात, बरोबर. म्हणजे ऐकू येतात. त्यामुळे किंवा इन इयर मॉनिटरचं फीचर आहे की तुम्हाला तुमचाच आवाज स्टेजवर जसा मॉनिटरमधनं येतो तसाच रिव्हर्ब आणि इक्यू आणि सगळं करून तसा तुम्हाला कानात ऐकायला मिळतो. आणि त्यामुळे त्यांचे स्वर चांगले लागायला लागले आणि मग त्यांना परत गाणं त्यांनी सुरू केलं, विच इज सच अ ह्यूज थिंग. खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी आय कॅनॉट इमॅजिन की मी माझं गाणं बंद झालं तर मी वेळ लागायची वेळ. आणि काही असे लोक आहेत की जे अंध आहेत. आणि एक त्याची अशी गोष्ट अशी झाली की मला एका लॉयरची ईमेल आली. तो अमर जैन नावाचा मुलगा आहे, म्हणजे ही इज अ लॉयर. हो. आणि ही इज ऑल्सो ब्लाइंड, व्हिज्युअली इम्पेअर्ड. बरं. आणि त्यांनी मला ईमेल केली की मला तुझं ॲप आत्ता जस्ट सापडलं आणि मला खूप एक्साइटमेंट आहे, इतका अमेझिंग टोन आहे, आवाज आहे, केपेबिलिटीज आहेत, पण मला सगळे फीचर्स वापरता येत नाही आहेत. आणि हे खूप मला सरप्रायझिंग होतं कारण मी खूप चांगल्या पद्धतीने टेस्ट करतो ॲप आणि मी रोज वापरतो ॲप. पण तुला कदाचित माहीतच नव्हतं की तो ते माहितीच नव्हतं मला. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा ॲपलमध्ये एक व्हॉइस ओव्हर नावाचा फीचर आहे जो स्क्रीनवरती ज्या गोष्टी आहेत त्या बोलून दाखवतो. आणि मग ॲप तुम्ही असं करू शकता डिझाईन की त्याला ते सांगतं की काय बोलायचं आहे. म्हणजे ते फीचर तू या ॲपमध्ये आणलंस. तर जिथे जिथे मी कस्टमाइज केली होती थोडीशी युजर इंटरफेस तिथे तिथे ते मिसिंग होतं. त्यामुळे त्याला सगळं वापरता येत नव्हतं. मग म्हटलं नाही, एक माणूस जरी ब्लॉक झाला असेल त्याला ॲप माझं वापरता येत नसेल तर मला आय हॅव टू फिक्स इट फॉर हिम. सो मी खोलीत बसलो, लाईट बंद केला, डोळ्यावर पट्टी बांधली आणि तो जसं ॲप वापरेल त्या पद्धतीने मी ॲप वापरायचा प्रयत्न केला. आणि खूप फ्रस्ट्रेटिंग होता तो एक्सपिरियन्स. आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपण जेव्हा आपल्याला दिसते जेव्हा युजर इंटरफेस की इथे बटन आहे, इथे बटन आहे, इथे काहीतरी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इथे काहीतरी ट्यूनर आहे, तुम्हाला जेव्हा दिसत नाही आहे तेव्हा तुम्हाला लिनियरली ऐकायला लागतं सगळं. आणि बोट लावून स्क्रीनवरनं की फिरवायला लागतं की आता कुठे काय आहे बाबा. तर ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडायला लागल्या मला. आणि मग 2 आठवडे मी पूर्ण हे रिडिझाईन केलं ॲपची इंटरफेस आणि पूर्ण ॲक्सेसेबल केलं. आणि कलर ब्लाइंड लोकांसाठी पण केलं, त्याच्यात पार्शल हिअरिंग लॉससाठी पण तेव्हाच केलं. आणि ही वॉज व्हेरी हॅपी कारण त्या एकट्यासाठी मी केलं. आणि त्यांनी ॲक्च्युली त्याच्यात तो भांडत होता अनेक मोठ्या कंपनीशी तेव्हा. ओके. $1 बिलियन कंपनीज, टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ एम्प्लॉईज. आणि त्यांची जी ॲप्स होती ती ॲक्सेसेबल नव्हती त्यासाठी, पण ही ॲप्स त्याला रोज लागत होती फूड ऑर्डर करण्यासाठी किंवा टॅक्सीसाठी किंवा पैसे पाठवण्यासाठी किंवा पैसे रिसीव्ह करण्यासाठी. आणि तो थकला शेवटी की किती ईमेल करायच्या. आणि इथे मी एकटा डेव्हलपर आहे आणि मी एकट्यासाठी मी ॲक्सेसेबल केलं आणि हे त्याला इतकं आवडलं, इतकं त्याला ते भावलं की त्यांनी एका रिपोर्टरला सांगितलं. आणि तिने मग मला एका अवॉर्डसाठी नॉमिनेट केलं जे ॲक्सेसिबिलिटी इन्क्लुझिव्हिटीसाठी दिलं जातं, जे मला अवॉर्ड आहे असं अस्तित्वात हे माहितीच नव्हतं. आणि ते मला मिळाल्यावरती मला त्यांचा फोन आला तेव्हा कळलं मला की असं सगळं मागे घडलं आहे. पण बेसिकली की कोणीही वापरू शकतं ॲप आणि सगळ्यांनी वापरता यायला पाहिजे सगळ्यांना, ही त्याच्यामागे तो इंटेन्शन ते आहे. ॲब्सोल्युटली. मला वाटतं तुझ्यात असणारी जाणीव किंवा रूह ती त्यात उतरते, त्यामुळेच हे साध्य होऊ शकतं. म्हणजे कुठच्याही डेव्हलपरला मला नाही वाटत की हे इतकं अचीव करता येईल. तुझ्यात ती जाणीव आहे, तुझ्यात ती कला आहे, ती तू तिथे उतरवतोयस आणि म्हणून त्याचा एक इतका मस्त काय म्हणतात त्याला, एक जमून आलेली गोष्ट आमच्यासाठी उपलब्ध होते. आमच्यासाठी म्हणते कारण मी त्याचा आता वापर करणार आहे. सो हे खूप अमेझिंग आहे, खूपच जास्त अमेझिंग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं
लोकांचा त्याच्यात फायदा असल्यामुळे ना कायम तुला ते समाधान मिळत राहणार आहे, हे खूप मस्त गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे अशा काही गोष्टी झाल्या की ज्या मी म्हणजे हे तरी कसं गाण्याशी निगडीत आहे. निगडीत आहे. काही गोष्टी मला स्वप्नापलीकडच्या होत्या ज्या झाल्या की लोकांनी मला सांगितलं की आम्ही डिप्रेशनमधनं बाहेर आलो. एक गोष्ट होती अशी की ते कोविडमध्ये ते आजोबा आणि त्यांचे एक फ्रेंड असे अनेक डेकेड्स दर शनिवारी मिळून एक तबला वाजवायचे, एक गायचे पेटी घेऊन. वाव. आणि ही त्यांची जुगलबंदी अनेक म्हणजे 40 वर्ष वगैरे ही त्यांची दोस्ती होती. आणि कोविड झाला आणि हे सगळं त्यांचं थांबलं आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. आणि तेव्हा त्या सुमारास त्यांच्या मुलांनी त्यांना हे ॲपचं सबस्क्रिप्शन घेऊन दिलं आणि ते म्हणाले की मी डिप्रेशनमधून बाहेर आलो, मला म्हणजे माझा मित्र परत माझ्याबरोबर वाजवा असा फील येतो आहे. किंवा लोक थेरपी म्हणून वापरतात किंवा जस्ट रोजची प्रॅक्टिस त्याच्यावरती करून जे समाधान मिळतं, जो आनंद मिळतो आहे त्याच्यातनं लोकांना डिसिप्लिन आणि ह्या गोष्टी त्यांचा थेरपीसारखा उपयोग होतो. उपयोग करून घेत आहेत. वाव, खूप मस्त. म्हणजे ह्याच्या पलीकडे काही बोलताच येत नाही आहे, इतकं छान आहे. आणि माझ्यापासून ते कसं काय दूर होतं असा मला प्रश्न पडतो आहे आता. सो अमेझिंग, म्हणजे हे खूप सुंदर आहे. आपण बंदिशींवर येऊया परत, की आता तुझं आयुष्य एकदम सेटल आहे आणि तू सगळं छान चाललं आहे, सगळी फॅमिली व्यवस्थित त्यांची सेटल झालेली आहे, तू तुझा सेटल झाला आहेस, जॉबमध्ये करिअरमध्ये एकदम छान चाललं आहे सगळं. अशी कुठची भावनेचं काही बंदिश वगैरे तू बनवली आहेस का? किंवा अशी एकदम एन्जॉईंग किंवा हॅपी मोमेंटची अशी काही आहे का? कारण आता क्रोध झालाय, विनवणी झाली आहे, सो आता हॅपी मोमेंट्स म्हणजे कसं आहे की जनरली सगळं स्टेबल चाललं असताना ना नाही सुचत तेवढ्या गोष्टी, कारण तेथे काही तो ग्रेन ऑफ सँड नसतो टोचायला. पण अशा ठिकाणी जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा नक्की होतात बंदिशी. बरं. तशी एक बंदिश होती की म्हणजे ही आता म्हणजे आमच्या लग्नाच्या गोष्टीवरती आलो आपण, की मी 2004मध्ये हॉपकिन्समध्ये मी मास्टर्स करत होतो. आणि तेव्हा माझ्या एका मित्रांनी त्याचं चाललं होतं बघण्याचं सगळं, तेव्हा तो मोठा होता माझ्यापेक्षा. आणि तो म्हणाला की मला जरा काहीतरी ॲडवाईस दे, फार कन्फ्युजिंग आहे सगळं, कोणाला सिलेक्ट करायचं, काय करायचं, मला काही कळत नाही आहे. मी म्हटलं तू असं कर, तू सरळ लिस्ट कर एक, की तुला तुझ्या सोलमेटमध्ये काय काय हवं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय हवेत, फीचर्स काय काय हवेत, त्याची एक यादी कर. आणि तो म्हणला मग तू पण कर की. मग म्हटलं मी बघत नाही अजून, पण म्हटलं तू माझ्याबरोबर कर, कंपनी दे मला. म्हटलं ठीक आहे. तर तो त्या कम्प्युटरवरती, मी या कम्प्युटरवरती, अशा लॅबमध्ये आम्ही बसलो साईड बाय साईड. आणि मी सुरू केलं आणि मी म्हटलं सुरुवात जोकसारखी झाली की किती युनिवर्सला त्रास देता येईल, किती नॅरो करता येईल मला. मग मी म्हटलं की हाईट इथून इथपर्यंतच पाहिजे, खांद्यापासून कानापर्यंत. मग तिच्या डोळ्याचा रंग असा पाहिजे की माझ्या ब्राऊनपेक्षा लाईट पण घारा नको, म्हणजे ॲम्बर हेझल काय जो तो शेड आहे. इतकं नॅरो करत 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 पहिले 40 मुद्दे झाले. मग इट स्टार्टेड टू गेट सिरियस. म्हणजे जसा बंदिशी सुचतात मला ना तसा तो फ्लो येत गेला. आणि मग एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी पाहिजे, करिअरचा काय विचार करायला पाहिजे, फॅमिली बॅकग्राऊंड कशी पाहिजे, पेरेंटिंगसाठी पुढे तिचा काय दृष्टिकोन पाहिजे, मॉरल, एथिकल, स्पिरिच्युअल ह्या गोष्टी कशा हव्यात. 140 मुद्दे 6 पानं असं ते डॉक्युमेंट तयार झालं. आणि मग खरं म्हणजे मी विसरलो हे, ते कुठेतरी सगळा डेटा बॅकअप झाला. तेव्हा रीड रायटेबल सीडीज नव्हत्या माझ्याकडे, रीड ओनली सीडीज होत्या, विच इज ग्रेट, कारण पुढे ते प्रूव्ह करायला मला बरं पडलं. आणि लग्नानंतर बरं ते पुढे सांगतो मी, हे एडिट करू आपण. रीड ओनली सीडीवरती मी सगळा तो डेटा बॅकअप केला आणि विसरून गेलो मी. मग काही दिवसानंतर मी तेव्हा ऑर्कुटवरती जस्ट आलो होतो ऑर्कुट. आणि मला माझ्या एका मित्रांनी गुगलमध्ये होता, त्यांनी इन्व्हाइट पाठवला. मग त्याच्यावरती ब्राउज करत असताना मला एक प्रोफाईल दिसली आणि मला काहीतरी वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे, म्हणजे जनरली मी त्याच्यात पडायचो नाही कारण. आणि मग द रेस्ट इज हिस्ट्री तिथून सुरू झाली असे म्हणूयात. पण आम्ही गुगल टॉकवरती मग बोलायला लागलो, म्हणजे चॅट करायला लागलो. मग व्हॉइस कॉल त्यांनी इंट्रोड्यूस केला गुगलने, इज लॉंग टाईम अगो. आता सगळे व्हॉइस कॉल सगळं हे फारच जुनं असं वाटायला लागलंय. पण तेव्हा व्हॉइस कॉलिंग नाही तर याहूवरती होतं, पण इट वॉज व्हेरी पुअर क्वालिटी. गुगल टॉक आल्यामुळे आम्हाला फोनसारखं एकमेकांशी मग बोलतायला लागलं. मी तेव्हा अमेरिकेत, ती तेव्हा इंडियात होती. तिचं इंजिनिअरिंग चालू होतं आणि माझं मास्टर्स संपत आलं होतं. आणि हे सगळं होत असताना वी वर व्हेरी गुड फ्रेंड्स. असा डोक्यात तो विचार आला नाही की सोलमेट म्हणून मी विचार नव्हता केला तेव्हा, ते डॉक्युमेंट होऊन गेलेलं होतं.
आणि मग इंडियात जेव्हा मी आलो तेव्हा म्हणजे तिच्या आईनी मी गातो हे लक्षात तिला आलं. ती म्हणली आमच्याकडे आम्ही कॉन्सर्ट तुझा करू, कारण ते करतात असे. अच्छा. म्हटलं छान मस्त. मग डिसेंबरमध्ये, हे कधी होतं 2006 डिसेंबरमध्ये मी आलो ओके. आणि मी त्यांच्याकडे गायला तेव्हा पहिल्यांदा इन पर्सन आम्ही भेटलो, बरं. विच वॉज गुड फॉर मी, कारण त्यांनी मला गायक म्हणून बघितलं, ओ. कुर्त्यात स्टेजवरती Nice. इन माय एलिमेंट. त्यामुळे इट हेल्प्ड. राईट. आणि ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर तसं आहे. आणि तेव्हा मी राग जोगने सुरुवात केली. बर. आणि विरहात्मक विलंबित ख्याल विरहात्मक आहे सगळं, सॅड सगळं आहे. आणि तो रोमॅन्टिक व्हायला लागला. आता मी विचार करतोय की असं कसं होतं, आत्तापर्यंत असा कधी अनुभव झाला नव्हता माझा, आला नव्हता. जो तो आणू शकायचो मी छान तो विरह त्याच्यामध्ये, आणि जमेच ना, होतच नव्हतं कारण ती समोर होती ना. मग लक्षात आलं की ही समोर बसली आहे. मग मला काहीतरी त्यातनं संकेत मिळाला. वाव. ओके. आणि मग म्हटलं की ठीक आहे, मग आता रोमॅन्टिकच होतं, मग रोमॅन्टिकच गाऊयात. मग बागेश्री, देस आणि असं मी गायलो आणि तो छान झाला कॉन्सर्ट. ओके. मग कॉन्सर्ट नंतर असं झालं की लोकांनी, म्हणजे एक इमिजिएट फॅमिली नाही पण एक्सटेंडेड फॅमिलीमधल्या तिच्या फ्रेंड्समध्ये किंवा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये मला लोकांनी प्रश्न तर विचारलेच, पण तिलाही काही इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. एकतर त्यांना क्युरिओसिटी होती की हा अमेरिकेतून आलेला मुलगा, मित्र तिचा गातो, चांगला गायला, बरोबर. मला विचारलं, आता गायकाला तुम्ही जनरली घराणं विचाराल, गुरु विचाराल, राईट. हाईट किती तुमची विचारली. म्हटलं 5'10" आसपास आहे. मेघना आमची 5'2" आहे. म्हटलं बरं, गुड टू नो. काय म्हणणार मी. मग ते म्हणाले तुम्हाला अमेरिकेत राहायचं की परत यायचं इंडियामध्ये. मी म्हटलं काही वर्षात मी परत येणार आहे असं डोक्यात आहे. ते म्हणले मेघनाला इथंच आवडतं आमच्या. म्हटलं बरं, गुड टू नो. काय उत्तर देता म्हणजे तुला तोपर्यंत कळत असेल ना की ओके यांचं काहीतरी वेगळंच प्लॅनिंग सुरू झालंय. ते मला थोडंसं लक्षात आलं की त्यांचा काय तो दृष्टिकोन आहे वगैरे वगैरे. तर त्यांना वाटत होतं आम्ही चांगली मॅच होत, विच इज वॉट आय युज्ड ॲक्च्युली. कारण मी जेव्हा परत आलो अमेरिकेला कॉन्सर्ट करून, डिसेंबर म्हणजे जानेवारी 2ला मी परत पोचलो सिॲटलला. मायक्रोसॉफ्टमध्ये होतो तेव्हा मी. सगळा बर्फ होता आणि आय रिमेंबर दॅट डे. आणि इतके दिवस मला अधेमध्ये हे रिकरिंग स्वप्न असायचं की एक कोणीतरी आहे व्यक्ती जिचा चेहरा अनक्लिअर आहे, पण हिच्या शोधात आहे मी, हे असं मला पडायचं अधेमध्ये स्वप्न. त्या रात्री जे पडलं स्वप्न त्याच्यात तो चेहरा खूप क्लिअर दिसला मला, आणि तो मेघनाचा चेहरा होता. त्यामुळे मी जेव्हा उठलो सकाळी तेव्हा मला लक्षात आलं की माझा सर्च जो आहे तो एंडेड आहे. दिस इज माय सोलमेट, दिस इज माय पार्टनर, असं मला लक्षात आलं होतं तेव्हा. त्याच्यावरती बंदी झाली ती, म्हणून सगळी स्टोरी सांगितली मी. सो ती बंदी ऐकवतो मी. पण त्याच्यानंतर टू जस्ट कम्प्लीट दॅट एंटायर आर्क, मी तिला असा विचार केला की मी प्रपोज करीन, पण असं प्रपोजल पाहिजे की जर तिच्या मनात सिमिलर भावना नसतील तर फ्रेंडशिप मोडू नये. ते मला रिस्क घ्यायची नव्हती ती. बरोबर. सो मी तिला असं विचारलं की बघ काय काय लोक म्हणाली तुझ्या साईडची, काय काय तुला पण चिडवलं असेल आय एम शुअर काही काही. ते म्हणले हो काय वाटेल तर लोक बोलली आहेत, म्हणजे चांगल्याच आहे नाही, पण शी हॅड नॉट एक्सपेक्टेड दॅट. आणि मग म्हणलं की मला त्यांना आपली जोडी चांगली असं वाटतं, मलाही असं वाटतं, तुला काय वाटतं. आता कॅज्युअल टाकलं मी. ती म्हणली हो हो बरोबर, थांब आईशी बोलते मी. आणि तिने फोन कट केला आणि माझ्याशी 2 दिवस बोललीच नाही. आम्ही रोज बोलायचो. मी म्हटलं संपलं, गेला चान्स गेला. आणि मग 2 दिवसानंतर तिच्या आईचाच फोन आला की ती म्हणली की स्थळ म्हणून आम्हाला मंजूर आहे. आणि मग एंगेजमेंट, मग लग्न, ते सगळं झालं. लग्नानंतर काही महिन्यानंतर मला तो बॅकअप सापडला आणि ती CD काढली मी. आणि मी जस्ट बघत होतो त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट ऑफ माय आयडियल सोलमेट असं ते 6 पानी डॉक्युमेंट PDF सापडली मला. आणि मी सगळे मुद्दे बघितले आणि शी हॅड मॅच्ड एव्हरी सिंगल वन ऑफ देम. तिला विश्वासच बसला. ती म्हणली तू आत्ता लिहिलेस माझ्यासाठी म्हणून तू लिहिलेस आहे आत्ता. म्हणलं रीड ओनली CD आहे, डेट बघ याच्यावरती, बदलता येत नाही आहे. दिस इज इम्पॉसिबल होतं हे. सो आय स्टील क्लेम की मी तिला क्रिएट केलं आहे, मॅनिफेस्ट केलं तिला मी. युनिव्हर्सला मी सांगितलं की हे पाहिजे मला, आणि तशी व्यक्ती तयार केली आणि माझ्या आयुष्यात आणली. पण त्याच्यावरती जी बंदी झाली ती म्हणजे रोमॅन्टिक, की मला लक्षात आलं की स्वप्नांमधनं मला लक्षात आलं की आता दिस इज माय सोलमेट असं. सो निंदिया चुरा ले गए तोरे नैना, आँखियों में प्रीत भरे और सपनों में मेरे बस तू ही तू है. कब से तोरी बाट देखी, सपनों से मैंने एक बात सीखी, अब तो जीवन में मेरे बस तू ही तू है. अशी ती बागेश्रीत एक झाली आहे बंदिश, ती ऐकवतो.
निंदिया चुरा ले गए तुझे नैना, निंदिया चुरा ले गए तुझे नैना, अखियों में प्रीत भरे और सपनों में मेरे बस तू ही तू है, निंदिया चुरा ले गए तोरे नैना, निंदिया चुरा ले गए तुझे नैना। कब से तोरी बाट देखी, कब से तोरी बाट देखी, सपनों से मैंने एक बात सीखी, अब तो जीवन में मेरे बस तू ही तू है, निंदिया चुरा ले गए तोरे नैना, निंदिया चुरा ले गए तोरे नैना। आहाहा, एक नंबर. इतकं सुंदर वाटलंय हे. तू मगाशी बोलता बोलता असं म्हणालास की तू आधी विरहाचा कुठला तरी एक राग गात होतास आणि त्याच्यानंतर तू बागेश्री गायला लागलास, हो जो प्रेमाचा होता. येस. म्हणजे तो म्हणजे ती समोर बसली आहे तर विरह कशाला गायचा म्हणून तो प्रेमाचा. सो ते ही एक असं म्हटलं जातं की शास्त्रीय संगीत हे खूप जास्त टेक्निकल आहे किंवा ते खूप जास्त म्हणजे ताना आणि हे सगळं मोजून मापून पटपट करणं किंवा स्किल दाखवणं असा एक झोन असतो. त्याच्यामध्ये भावना ही सेकंडरी येते असं म्हणतात. तर ह्याचा एक्झॅक्ट अपोजिट मला तुझ्या बाबतीत असं वाटतंय, कारण तू कितीतरी जीव ओतून प्रत्येक शब्द लावण्याची तुझी जी धडपड आहे ती मला त्याच्यातनं दिसते. माझं गाणं हे एक्सप्रेशनमधनं सुरू झाल्यामुळे Yes. इम्प्रेशनकडे धावण्याची मला कधी तशी आवश्यकता पडली नाही. वाव, ओके. आणि इम्प्रेशनकडे धावलं तर एक्सप्रेशन मरू शकतं मरूच किंवा मरतंच रादर. पण एक्सप्रेशन तुम्ही मेन ठेवलं तुमच्या इंटेन्शनमध्ये तर इम्प्रेशन सॉर्ट ऑफ बिकम्स इट्स अ साईड इफेक्ट. पार्ट अँड हां, म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की असं कुठेच जाणवलं नाही की तुझ्या शास्त्रीय संगीतात भाव नाही आहे. आणि प्लस तू म्हणतोयस की विरहाचा राग वेगळा असतो, प्रेमाचा राग वेगळा असतो, म्हणजे तिथे भावनाच आल्या. Correct. तर मला नेमकं रागांमधनं हे कसं कळतं हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे मला थोडंसं 2% जास्त कळत असेल, पण ज्यांना लेमॅन आहे अगदी एखादा, जर का त्यांना माहितीच नाही आहे एखाद्या कोणाला तरी की जे राग म्हणजे काय असतं, त्याची भावना ते कसे एक्सप्रेस करू शकतात रागातून Right. कोणतेही गायक, तर ते मला तू थोडंसं सांग की चालेल. कसे वेगळे होतात, डिफर होतात राग एकमेकांपासून. मुळात राग म्हणजे काय तर इमॅजिन की आपण नवीन कुठल्या तरी शहरात जाणार आहोत आणि तिथे काही रूल्स आहेत की ह्या रस्त्यावरती हा वन वे रस्ता आहे, इथे पार्किंग फार वेळ करायचं नाहीये, इथे लॉंग टर्म पार्किंग आहे, इथे ही जागा बघण्यासारखी आहे, इथे हे काही गोष्टी आहेत ते पटापटा बघून मोकळे व्हा. पण इथे मेजर फोकस तुमचा इथे पाहिजे, ह्या बिल्डिंगवर, ह्या मॉन्युमेंटवर, ह्या बागेवर. रागाचं तसंच आहे. रागामध्ये सौंदर्यस्थानं असतात, त्याच्यामध्ये काही रूल्स असतात की ह्या स्वरावरनं ह्या स्वरावर जायचं नाही, वन वे स्ट्रीट असते तिथे, किंवा या स्वरावर फार वेळ न्यास नाही करायचा आहे, फार वेळ तिथे थांबायचं नाही आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला बेसिकली त्या शहराचं जे दर्शन आहे ते छान पद्धतीने करायचं आहे. आणि दरवेळेला दर टूर गाईड त्याच्या पद्धतीने वेगळा करतो, मजा वेगळी आणतो, तसंच आहे. सो हा राग झाला. उदाहरण आहे. रागाचा एक्सप्रेशनमध्ये वाटा आहे, पण तो जितका वाटतो आपल्याला तितका नाही आहे. सर्टनली काही राग असे आहेत की त्याच्यामध्ये ह्या रूल्स जसे आहेत आणि जे जे त्याच्यामध्ये एक्सप्रेस होतं त्याला लिमिटेशन्स येतात, कारण काही गोष्टी त्या रागामध्ये इतक्या प्रकर्षाने जाणवतात. जसं मारव्यामध्ये विरह खूप जास्त जाणवतो, पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये भक्ती पण आहे, त्याच्यात एक इंटेन्सिटी पण दाखवता येते. सो असं नाही की एक म्हणजे एकच भाव एका रागात, तसं नाही आहे. 1:1 नाही आहे, अजिबातच नाही आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की काही राग असे आहेत की जे यमन आहे, भैरवी आहे, याच्यामध्ये किती गाणी असतील आपल्याकडे, हजारो गाणी आहेत किंवा जास्त सुद्धा असतील. प्रत्येक गाणं वेगवेगळ्या भावांमध्ये आहे.
सो नवरस तर त्याच्यात कव्हर होतातच बरोबर. या रागांमध्ये. सो हे खूप व्हर्सटाईल राग आहेत. हम्म. आपल्याकडे गाण्यातनं एक्सप्रेस करण्यासाठी काय टूल किट्स आहेत. हम्म. मींड आहे. जितकी जास्त मींड आपण दाखवू तितकं तो जो रस आहे तो काम, सॅड, नर्चरिंग, केअरिंग, विरहात्मक ह्या याच्यामध्ये जातो. मग त्याची इंटेन्सिटी कमी करतोय आपण. बरोबर. मींड घालवायची नाही आहे नक्कीच, पण ती मींड दिसताना जर फास्ट झाली किंवा अर्थ बेंडिंग आलं, त्याच्यामध्ये जरा शेप आला, स्ट्रक्चर आलं, वजन आलं, लयकारी आली, हेच भावना ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याची इंटेन्सिटी बदलू शकतो. बरोबर. व्हॉल्यूम मॉड्युलेशननी फरक पडतो, लयीनी फरक पडतो. तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली कसं आहे की एकाच रागामध्ये दोन जर आपण गाणी घेतली जी खूप ऑपोजिट आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी करून दाखवू शकतो पटापटा. तू म्हणजे करशील का? कारण आता हे बऱ्यापैकी समजायला अवघड वाटू शकतं, पण तू जर का ते उदाहरणासहित सांगितलंस तर कदाचित पटकन अरे हां अच्छा हे म्हणायचं असं होईल एक्झॅक्टली. लोकांना. चालेल. दोन अशी गाणी आहेत आहिर भैरव रागामध्ये. बर. एक तर पूछो ना कैसे मैंने रैन बिताई आहे, हां. जे अतिशय सॅड गाणं आहे, बरोबर. आहिर भैरवच आहे. त्याच रागामध्ये अलबेला सजना आयोरी इतकं पॉझिटिव्ह हॅपी फन गाणं आहे. ओके. सो ह्या दोन्ही गाण्यामध्ये काय बदल होतो हे तुम्हाला दाखवतो थोडंसं मी. चालेल. पूछो न कैसे मैंने रैन बिताए, पूछो न कैसे मैंने रैन बिताए, पूछो न कैसे मैंने रैन बिताए, एक पल जैसे एक जुग बीता, एक पल जैसे एक जुग बीता, जुग बीते मुहे नींद न आए, पूछो न कैसे मैंने रैन बिताए. आता इथे जो कोमल रे आहे तो अनस्टेबल करतो रागाला. या गाण्यात त्या ऋषभावरती किती आंदोलन आणि न्यास आहे बघा. रैन बिताए, पूछो न कैसे मैंने रैन, उत जले दीपक इत मन मेरा, उत जले दीपक इत मन मेरा, फिर भी न जाए मेरे घर का अंधेरा, तरपत तरसत उम्र गवाए, पूछो न कैसे मैंने रैन बिताए बिताए. ह्याच रागामध्ये अलबेला सजन आयोरी आहे ज्याच्यामध्ये पिया घरी येणारे म्हणून सेलिब्रेट करायचं आहे. अलबेला साजन आयोरी, अलबेला साजन आयोरी. इथे न्यास कुठे कुठे बघा. कोमल ऋषभवरती न्यास नाही आहे जास्त, मध्ये मध्ये येतो तो, पण त्याच्यावर फोकस नाही आहे. गंधार, मध्यम, पंचम, निषाद, धैवत. आयोरी अलबेला साजन आयोरी, मोरा आत्मन सुख पायोरी, मोरा आत्मन सुख पायोरी, अलबेला साजन आयोरी. आता ह्याला जर सॅड करायचं झालं की तो येतोय पण नको यायला. अलबेला साजन आयोरी, आयो. अर्थालाच चुकतं पण हे, म्हणजे दिस इज नॉट वॉट आय वॉन्ट टू एक्सप्रेस. साजन आयोरी,
बरसाल बेला साजन आयो साजन आयो साजन आयो रे आयो. आहा, एक नंबर. 2 मूड्स एकत्र उभे करणं इज नेक्स्ट लेवल. म्हणजे मगातपासून हे चाललंय की आपण इतके राग बदलून बदलून गायलेत, म्हणजे वेगवेगळे गायलेत. ते पण एक म्हणजे खतरनाक आहे तुझं, की एका रागात दुसऱ्या रागात जाणं एवढं इझिली शक्य आहे तुझ्यासाठी. सो अमेझिंग. अजून एक बंदिश अशी आहे माझी की ज्याच्यामध्ये 2 भाव मी एकाच रागात एकाच शब्दांनी बर जवळजवळ एकाच चालीत दाखवू शकतो. बर. त्याच्यात अजून हा डिफरन्स दिसेल तुम्हाला की मी काय करतोय नेमकं. ओके. ही जी बंदिश आहे ही आय थिंक सगळ्या पुरुषांना आयडेंटिफाय होईल. बर. कारण बायको किंवा सिग्निफिकंट अदर जेव्हा आपल्याला रुसते आणि सांगत नाही का रुसली आहे, वी हॅव टू गेस की तर काय झालं बाबा, आणि तो गेस कधीही बरोबर नसतो. 100% वेळेला त्याच्यात फेलियर असतं. ह्या विषयाला घेऊन एक बंदिश होती की हम का है कि ओ बतलाव, मी केलं तरी काय आहे, चूक काय केली आहे मी. जैसे बिजुरी मोह पर तू गिरी और मन पे दुख बरसायो, मोरे बलम क्यों हम संग रूठे. का बाबा तू, विनंती आहे की का तू रुसली आहेस माझ्यावर. मोरे बलम क्यों हम संग रूठे, नैन तीर से मन मोरा टूटे, प्रीत भाव नहीं पायो, हम का है कि ओ बतलाव. हीच भावना जेव्हा 4थ्यांदा 5व्यांदा विचारतो मी की काय केलं मी, त्याच्यानंतर ते काय केलंय मी हे रागात येतं. रूपांतर होतं. सो हाच ट्रान्झिशन या बंदिशीतनं तुम्हाला दाखवतो. Lovely. ओके. हा राग आहे रामकली 3 ताल. बर. हम का है कियो बतला, हम का है कियो बतला, हम का है कियो बतला. जैसे बिजुरी मोह पर तू गिरी, जैसे बिजुरी मोह पर तू गिरी और मन पे दुख बरसायो, हम काहे कियो बतला. मोर बलम क्यों हम संग रूठे, मोर बलम क्यों हम संग रूठे, नैन तीर से मन मोरा टूटे, नैन तीर से मन मोरा टूटे, प्रीत भाव न पायो, हम का है कियो बतलाओ, हम का है कियो बतलाओ, ए हम का है कियो बतलाओ, हम का है कियो बतलाओ. जैसे बिजुली मोह पर तू गिरी और मन पे दुख बरसायो, हम का है कियो बतलाओ, मोरे बलम क्यों हम संग रूठे. इथे आता जाब विचारतो मी की वाय, हाऊ डेअर यू. असं आधी कसं होतं, सॉफ्ट होतं, खूप विनंती होती. मोरे बलम क्यों हम संग रूठे, मोरे बलम क्यों हम संग रूठे, नैन तीर से मन मोरा टूटे, प्रीत भाव न पायो, हम काहे कियो बतलाओ. तात भांडण झाले. हम काहे कियो बतलाओ, बतलाओ, हे बतलाओ. अमेझिंग. अमेझिंग. डेंजर आहे हे. एका ठिकाणी एकाच ओळी किंवा 3-4 ओळींमध्येच 2 वेगळी इमोशन्स मांडणं तुला जमलंय. अजून काय हवंय. अमेझिंग. हे खरंच खूप मस्त आहे आणि मला वाटतं याची आपल्या अख्ख्या
पॉडकास्टचा शेवटच यावर होऊ शकतो ॲक्च्युली. इतकं सुंदर आहे हे. मला आणखीन परत त्याच्यात बोलून काहीतरी खडा नाही टाकायचा आहे असं मला वाटतं आहे. पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की तू आत्ता एक गोष्ट अशी सांग की जी तुझ्याकडनं लोकांनी शिकली पाहिजे असं तुला वाटतं आहे. असं म्हणेन मी की, आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडणार आहे की कोणीतरी तुम्हाला क्रिटिसिझम करणार, कोणीतरी नाही म्हणणार. ज्या प्रत्येक गोष्टीत मी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला, 2 करिअर करायचा प्रयत्न केला, किंवा अमेरिकेत सगळ्या आमच्या दोघांच्या गुगल आणि ॲपलच्या नोकऱ्या सोडून आम्ही इंडियाला परत आलो. खूप वेळात काढलं लोकांनी, पण आम्हाला माहीत होतं की दिस इज द राईट थिंग फॉर अस टू डू. किंवा AI आणि म्युझिक ह्याचा कॉम्बिनेशन जेव्हा करायचा मी विचार केला, किंवा बंदिशींमध्ये काही नवीन कॉन्टेम्पररी टॉपिक्स ह्याच्या विषयांवरती मी बंदिशी केल्या, तेव्हा नेसेयर्स खूप होते, हेटर्स खूप होते, डाऊटर्स खूप होते. आणि कसं होतं ना की कुठेतरी मन खचायला होतंच. किती म्हणलं तुम्ही, किती स्ट्रॉंग असाल आतून, पण हे नाही खचलं पाहिजे. तर मग ह्याच्यासाठी उपाय काय, म्हणून मी एक रेबेल्स मंत्र नावाचा एक मंत्र तयार केला आहे, जो मी अशा गोष्टी झाल्यावरती तो मी मनात आणला की आय फील बेटर. आणि कधी कधी हा जो नेसर असतो तो आपल्या मनातच असतो, आपल्याच मागे आवाज असतो मनात. तो संस्कार म्हणा, त्याला आईवडिलांचे आवाज म्हणा, आजी आजोबांचे आवाज म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, पण इट इज ट्राईंग टू प्रोटेक्ट अस. पण कधी कधी कसं होतं की त्यांच्या लिमिटेशन्स आपल्यावरती जर लादल्या गेल्या तर इट माईट नॉट बी ॲप्लिकेबल. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, रस्ता क्रॉस करताना तुम्ही कसंही रस्ता क्रॉस करा, नका करू, हे सांगणं करेक्ट आहे. पण जर तुम्हाला अप्लाय होत नसेल ते, की तुम्ही गाणं पण करा आणि हे पण करा, असं जर असेल तुम्हाला इच्छा, तर डेफिनेटली गो डू इट. आणि त्याच्यातनं तुमच्या लिमिटेशन्स दिसतात, त्याच्यातनं वेगळे उपाय निघतात. सो हा जो रिबेल्स मंत्र आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. जो अस्थायी जो आहे तो डाऊटर किंवा हेटर म्हणतोय तुम्हाला, ये मत कर वो मत कर रे मूर्ख, पीड़ा होगी भूल होगी, सोना नहीं धूल होगी, हार है तुम्हारी. त्याच्या अगेन्स्ट रेबेल्सचा मंत्र असा आहे, ये करेंगे वो भी करेंगे, भूल हुई तो सीख लेंगे, गिर गए तो फिर उठेंगे, पर हार कभी ना मानेंगे, यही जीत हमारी. म्हणजे हार न मानण्यातच जीत आहे. तुम्ही सक्सेसफुल व्हा न व्हा लौकिक अर्थाने, पण तुम्ही रेझिलियन्स दाखवलाय, तुम्ही कष्ट केले, तुम्ही हार नाही मानलेत, हीच सक्सेस आहे, जीत आहे. सो हा बसंत बहार रागामध्ये आहे. लवली. सो आपण ह्यावर एंड करूया, कारण हे सगळ्यात बेस्ट असेल आत्ताच्या अख्ख्या पॉडकास्टमधलं असं मला वाटतंय. सो आधीच काही प्रश्न विचारते की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही खूप असं वेगवेगळ्या पद्धतीचं कंटेंट आणि वेगवेगळ्या पद्धतीची किंवा वेगवेगळी माणसं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. आणि त्याला थोडंसं बळ मिळावं यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. ते फ्री आहे, त्यामुळे त्याला काही फार वेगळं प्रोसेस करावी लागत नाही, जस्ट एक बटन दाबायचं असतं. सो ते नक्की करा. आणि अर्थात हा एपिसोड आमचा कसा वाटला आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहाच. प्लस अशी अजून कोण भन्नाट लोकं तुम्हाला बघायची आहेत तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि आपण रेबेल्स मंत्रावरती आजचा हा पॉडकास्ट एंड करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. मला खूप आनंद झाला, मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. सेम. म्हणजे काय, मी आता हे वेगळं बोलायची गरज नाही आहे असं मला वाटतं. मी तृप्त आहे आणि माझ्यातला रूह जागा झाला आहे असं मी म्हणेन. आता याहून अजून कायच राहिलं आहे असं वाटतं आहे मला. त्यामुळे आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट की या खुर्चीत बसून मला अनेक अशा लोकांशी बोलता येतं, समोरच्या खुर्चीत बसलेल्यांशी, की जे अनबिलिव्हेबल असतं आणि मला अदरवाईज ही संधी कधीच मिळाली नसती. त्यामुळे आय एम व्हेरी मच थँकफुल. आणि ये मत कर वो मत कर, ये मत कर वो मत कर, ये मत कर रे मूर्ख, पीड़ा होगी भूल होगी, पीड़ा होगी भूल होगी, सोना नहीं धूल होगी,
सोना नहीं धूल होगी, हार है तुम्हारी, हार है तुम्हारी, हार है तुम्हारी, ये मत कर मत कर मत कर. रेबेल काय म्हणतो? ये करेंगे वो भी करेंगे, ये करेंगे वो भी करेंगे, भूल हुई तो सीख लेंगे, भूल हुई तो सीख लेंगे, गिर गए तो फिर उठेंगे, गिर गए